सुरुवात अशी इनिशियली मला एक प्रश्न विचारायचा आहे की सर, तुम्ही जेव्हा सुरुवात करणार होतात एक्सपोर्ट फील्ड मध्ये, तर तुमचं बॅकग्राऊंड सांगितलं की तुम्ही एज्युकेशन केलात आणि यू वॉज टेकिंग सम क्लासेस, त्यानंतर तुमचं बरंचसं कॉम्पिटेटिव्ह एक्झाम बद्दल स्टडी झालं, त्यानंतर जर्नी स्टार्ट झाली. ऍक्च्युली तुम्हाला क्विक कुठं लक्षात आलं की मी एक्सपोर्ट बिझनेस केला पाहिजे? ही कुठं जर्नी तुमची स्टार्ट झाली एक्सपोर्ट रिगार्डिंग? एक्सपोर्ट रिगार्डिंग माझी जर्नी सुरू झाली 2018 फेब्रुवारीला. मला लक्षात आलं की आपण काहीतरी व्यवसाय सुरू करायला पाहिजे. त्यावेळेस असं मनामध्ये काहीच नव्हतं की एक्सपोर्ट बद्दल काहीही मनामध्ये नव्हतं, किंवा एक्सपोर्टचा काय असतो हेही माहित नव्हतं, किंवा तो फंक्शन कसा करतो हेही माहित नव्हतं. त्यावेळेस क्लासेस नव्हते, होते असतील 2018 मध्ये वेगवेगळे एज्युकेशन इन्स्टिट्यूट किंवा क्लासेस घेणारे लोक असतील, पण मला तितका अनुभव नव्हता. तर मी काय केलं की घर चालवायला पाहिजे म्हणून मी काय केलं की चला आपण कांदा आणि बटाटाचा एक स्टॉल लावूया. नागपूरला एक एरिया आहे, त्या एरियामध्ये एक शॉप भाड्याने घेतली. त्यानंतर तिथे कळमना मार्केट आहे नागपूरला, तिथून बटाटा आणि कांद्याचे काही बॅग्स आणले, त्यासाठी व्यवस्थित सगळं काही हे केलं. मग लक्षात आलं की यार 1 महिना झाला, आपला 50 किलोचा एक बॅग आपला 8 दिवसामध्ये विकला जात नाहीये, तर आपण काय करायचं, आपण सर्व्हाइव्ह कसं करायचं? तर मग मेन लीड अशी लक्षात आली की आपण नाशिक मध्ये का नाही जायला पाहिजे, की जिथे कांदा उत्पादन होतो. ओके, म्हणजे कॉस्ट कमी कशी करता येईल. येस. इनिशियली म्हणजे तुम्ही एका स्टॉल पासून सुरुवात केली होती, बट रॅन्डमली तुम्ही कधी एक्सपोर्ट मध्ये आला ते तुम्हालाही लक्षात नाही आलं. बट असं काही तुमच्यासोबत इन्सिडेंट झाला की तुमचा मित्र गाईड केला, किंवा कारण ही जर्नी सोपी नाहीये. एक्सपोर्ट फील्ड समजून जर आज घ्यायचं म्हणलं तर मार्केटमध्ये जर गेला तुम्ही, तर त्याच्यासाठी 30-35 हजार रुपये तुम्हाला इन्व्हेस्ट करावं लागतं शिकण्यासाठी. त्यानंतर तुम्ही स्वतः काही गोष्टी एक्सप्लोर करायच्या म्हणलं तर गायडन्ससाठी आपल्याला कुणी वेळेवर मिळत नाही. त्यामुळं भरकटणं हे मराठी माणसाची सिम्प्लिसिटी आहे. बरोबर, येस. तर मला हा मुद्दा विचारायचा की तुम्हाला असं क्विक कुणी भेटलं का, जेणेकरून तिथून तुम्हाला एक मोटिवेशन मिळालं किंवा तुम्ही एक जर्नी स्टार्ट करायला फ्लो मिळाला? यामध्ये असं झालं होतं की 2018 मध्ये जेव्हा मी कंपनी स्टॅब्लिश केली, त्यानंतर मला असं वाटलं की आपण हा कांदा बाहेर पाठवू शकतो का. तर म्हणजे प्रश्न पडला तुम्हाला? मला प्रश्न पडला की हा कांदा आपण बाहेर पाठवलं तर आपल्याला जास्त प्रॉफिट मिळू शकतो का. तर मग मी काय केलं की फेसबुक मध्ये व्यवस्थित पेज बनवले, प्रोफाईल क्रिएट केल्या. त्याच्यानंतर जवळपास 30 ते 40 अडकदारांना जाऊन भेटलो 2018 मध्ये. प्रत्येक ठिकाणी जाऊन कांद्याची क्वालिटी कशी असते, काय असते, कोणता व्यक्ती कसा बोलतो, कोणाचे रेट्स किती आहे, हे सगळ्या गोष्टी. आणि त्याच वेळेस माझं सायमल्टेनियसली फेसबुकच्या ग्रुप्स वरती वेगवेगळ्या मार्केटिंग सुरू होत्या की आम्ही या रेटमध्ये कांदा देतो. यामध्ये सगळ्यात पहिला मला जो बाहेर मिळाला होता तो पुण्याचा होता. कंपनीचं नाव आहे रिलायबल एग्रो एक्सपोर्ट्स म्हणून त्यांचं नाव आहे कंपनीचं. तर त्यामध्ये त्यांनी सॉरी टू इंटरप्ट सर, तुमचा कॅमेरा थोडासा अनस्टेबल आहे, थोडं स्टेबल करता येईल का त्याला, जेणेकरून ही स्टॅबिलिटी होईल त्याची. तर पहिली ऑर्डर जी मिळाली मला ती जवळपास 40 लाखाची ऑर्डर होती, ती डोमेस्टिकची. मला असं वाटलं की मी छोटासा स्टॉल जेव्हा सुरू केला तर मी 50 केजीचा एक बॅग 8 दिवसामध्ये संपत नाहीये, आणि आपण इथे 40 लाखाचा कांदा विदिन 1 कॉल मध्ये आपण विकू शकतो. तर आपण बरंच काही करू शकतो. मग तिथून प्रेरणा मिळाली. मग नंतर ज्यांच्याकडून मी डॉक्युमेंटेशन केलं त्यांना विचारलं की मला आणखी काय काय डॉक्युमेंट्स करायचे. तर त्यांनी सांगितलं की IC, अपेडा, GST वगैरे सगळं करावं लागेल. तर मी इमिजिएट ते सगळे डॉक्युमेंट्स कलेक्ट केले त्यांच्या मार्फत आणि बनवून घेतले. आणि त्यानंतर असं झालं की फेसबुकचे ग्रुप्स मधले सगळ्या ऍडव्हर्टाइजमेंट आपले एक्सप्लोर करणं सुरू होतं. तर त्या मार्फत काही असे ट्रेडर्स होते की ज्या लोकांनी संपर्क केला. तर
माझी कंपनी इस्टॅब्लिश झाली होती जवळपास फेब्रुवारी 2018 मध्ये आणि मी पहिला शिपमेंट केला होता एप्रिल 2018 मध्ये दुबईला. फेब्रुवारी आणि 18 म्हणजे ऑलमोस्ट एका महिन्याच्या गॅप मध्ये तुम्ही शिपमेंट केले. सेकंड थिंग, मला इथं लोकांना जे कोणी आपल्यासोबत जॉईंट असतील नसतील त्यांना एक अपॉर्च्युनिटी सांगायची की एक्झॅक्टली तुम्ही ज्यांना डॉक्युमेंटचा इश्यू असतो, थोडक्यात डॉक्युमेंट बद्दल मी डिटेल 1-2 मिनिटाच्या मध्ये एक्सप्लोर करतो, जेणेकरून जे मराठी बांधव फक्त व्हिडिओ बघत असतील आपला युट्यूबला त्यांना सुद्धा या गोष्टी एक्सप्लोर होतील. ज्या लोकांना कंपनी काढायचं असतं किंवा बऱ्याचशा संकल्पना असते की कंपनी म्हणजे खूप मोठं काहीतरी किंवा लाख रुपये गुंतवावे लागते, तसं ब्ला 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 बरंच काही होतं. पण सिंपल थिंग 1 मिनिटाच्या मध्ये एक्सप्लेन करतो. कंपनीचे टाइप्स असते. कुठल्याही कंपनीमध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करण्यापेक्षा स्वतःची अगोदर कंपनी काढा. त्यामध्ये पहिली कंपनी तुम्ही प्रोप्रायटरशिप काढू शकता, दुसरी कंपनी तुम्ही पार्टनरशिप फर्म मध्ये प्रायव्हेट लिमिटेड काढा किंवा LLP लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप, त्या कुठल्याही कंपनी एक्सप्लोर करा. नॉमिनल अमाऊंट मध्ये ही कंपनी निघतात आणि तुमचा बिझनेस एक्सपोर्ट ह्याच्यामधनं सुरू होतो. सो ज्यांना वाटतंय की डॉक्युमेंट खूप अवघड आहेत त्यांना मी इनिशियली प्रोप्रायटरशिपची लिस्ट सांगतो, जेणेकरून पुढे जरी व्हिडिओ इन फ्युचर मध्ये कोणी बघितलं तर ह्याचा उपयोग होईल. तुम्ही इनिशियली प्रोप्रायटर सेटअप करण्यासाठी तुम्हाला शॉप ऍक्ट लायसन लागेल, तुम्हाला उद्यमी रजिस्ट्रेशन लागेल, तुम्हाला GST सर्टिफिकेट लागेल, त्यानंतर तुम्हाला करंट अकाउंट काढावं लागेल. करंट अकाउंट काढल्यानंतर तुम्हाला IC ला अप्लाय करावं लागेल. IC काढल्यानंतर तुम्हाला जर ऍग्रिकल्चरल प्रोडक्ट मध्ये काम करायचं असेल तर तुम्हाला अपेडा काढावं लागेल. अपेडा काढल्यानंतर जर मरीन प्रोडक्ट इन केस यूज असेल तर एम्पेडा काढा, अदरवाइज यू कॅन गो थ्रू अपेडा. त्यानंतर बाकीचं पोर्ट रजिस्ट्रेशन बाकी सगळं करू शकता. सो दीज आर द डॉक्युमेंट लिस्ट. ज्यांना कुणाला एक्सप्लोर करायचं या सिंपल डॉक्युमेंट आहेत आणि कुठूनही काढू शकता. सो बिंदासपणे हा घाबरण्याचा जो काही काम आहे तो क्लिअर होऊन जाईल. सेकंड मुद्दा सर एक्सप्लेन करतायत त्या कंटिन्यू करा सर. येस, जेणेकरून जे नवीन लोक आहेत त्यांना एक्सप्लोर करायला मिळेल. येस. हा, तर फर्स्ट कन्साइनमेंट एप्रिल मध्ये केली आपण. त्याच्यानंतर आम्हाला सेकंड कन्साइनमेंट जुलैमध्ये मिळाली. त्यानंतर 2 कन्साइनमेंट आपण एकाच वर्षी केली. त्यामध्ये आम्ही हे ठरवलं होतं, कारण इन्व्हेस्टमेंट 0. आज फक्त जे काही 28,000 आपण जे टाकले ते फक्त ट्रॅव्हलिंग, डॉक्युमेंटेशन आणि इतर ज्या काही गोष्टी आहेत त्यामध्ये आपण घालवले. मग जे काही डोमेस्टिक सेल झाले त्यानंतर आपल्याकडे जेव्हा काही पैसा आला त्याच्यानंतर मग आपण लक्षात घेतलं की जे याच्यानंतर पुढे आपल्याला कोणतीही प्रोडक्ट जेव्हा विकायचं आहे तर फर्स्ट पेमेंट टर्म्स जे आहे त्या कॅश अँड कॅरी बेसिस वरती करायला पाहिजे. इनिशियली सर आता बऱ्याचशा लोकांच्या डोक्यामध्ये प्रश्न चालू आहे की नक्की तुम्ही 1 महिन्यामध्ये शिपमेंट केली, बट प्रोसिजर काय होती, कुठून तुम्हाला बायर मिळाला आणि एवढा जेन्युइन बायर जेणेकरून तुमची 1 महिन्याच्या आतमध्ये शिपमेंट गेली. सो बायर फाइंडिंग प्रोसिजर जर एक्सप्लोर केलात तर बऱ्याचशा लोकांना इथे एक्सप्लोर होईल की कशा पद्धतीने आपण ही बायर शोधताय. हे बघा, बायर फाइंडिंगची एक प्रोसेस असते. आपण वेगवेगळे टूल्स वापरतो. त्यामध्ये डिजिटल मार्केटिंग आहे, फेसबुकचे ग्रुप्स आहेत, त्यानंतर लिंक्डइन आहे. लिंक्डइनचं तुमचं पेज वरती जे काही पोस्टिंग तुम्ही टाकता, त्याच्यानंतर ज्या पद्धतीनं फेसबुकमध्ये हजारो ग्रुप्स आहेत, एग्रीकल्चर कम्युनिटी म्हणा किंवा इतर एक्सपोर्टच्या संदर्भामध्ये, तसेच लिंक्डइन मध्ये सुद्धा व्हेरियस ग्रुप्स आहेत आणि त्यामध्ये इतके टॉप क्लास आणि हाय क्लास एक्सपोर्ट कंपनीचे इम्पोर्ट मॅनेजर किंवा एक्सपोर्ट मॅनेजर असतात. इव्हन ओनर सुद्धा त्यामध्ये असतात. तर ते तुम्हाला डायरेक्टली ते संपर्क करू शकतात. मी आता सुद्धा माझी जे काही ऍक्टिव्हिटी असते ती नेहमी असतेच. लिंक्डइनचे जेवढे ग्रुप्स आहेत त्यामध्ये आपण आपली काय प्रोडक्ट आहे, काय व्हॅल्यू आहे, कसं द्यायचं आणि कोणकोणत्या कंट्रीमध्ये आपण कसं करायचं हे सगळं आपल्याला ठरवावं लागतं. ओके, ग्रेट. म्हणजे सरांच्या बोलण्यावरनं एक गोष्ट प्रत्येक एक्सपोर्टरनी लक्षात घेतलं पाहिजे, जे फ्रेशर असू द्या किंवा इट मे बी एक्सपिरियन्स, तर त्याच्यामध्ये पहिला पॉइंट आहे फेसबुक वरती हजारो ग्रुप्स असतात. त्या हजारो ग्रुप्स मध्ये हजारो पोस्ट पडल्या जातात, जो की दुबई, ओमान, साऊथ आफ्रिका, इंग्लंड कुठल्याही कंट्रीचे असू द्या. ज्या कंट्रीला तुम्हाला अप्रोच करायचा त्या बायरनं रिक्वेस्ट टाकली असते की मला 20 टन 30 टन कांदा हवाय, मला हा प्रोडक्ट हवाय, तो प्रोडक्ट हवाय. प्रत्येक प्रोडक्टचा वेगवेगळा ग्रुप असतो. ती पहिली प्रोसिजर बायर फाइंडिंगची. दुसरी प्रोसिजर सरांनी सांगितली लिंक्डइन.
लिंक्डइन इज अ प्रोफेशनल ऍप ज्यामध्ये तुम्हाला कंपनीचे सीईओ प्लस डायरेक्टर जुडलेले आहेत, जे एक्सपोर्ट कंपनी असू द्या किंवा बाहेरच्या कंट्री मधल्या कंपनीज असू द्या. तिथं तुम्हाला कनेक्शन बिल्ड करता येतं एकमेकांसोबत. आणि तुम्ही जर तिथं पोस्ट केली, फेसबुक सारखंच असतं पण इट्स व्हेरी प्रोफेशनल. तिथून तुम्हाला लवकरात लवकर बायर सर्च करून मिळतो विथ जेन्युइनिटी. फेसबुक पेक्षा सुद्धा प्रेफरन्स तुमचा लिंक्डइनला ठेवा. आणि सर पुढे एक्सप्लोर करतील, पण थर्ड प्रोसिजर DGFT वरने एक्सप्लोर करा. फोर्थ प्रोसिजर पोर्ट डाटा सप्लायर घेण्याचा प्रयत्न करा. ज्यांना वाटतंय की मला सर 1000-2000 मध्ये डाटा मिळाला पाहिजे, त्यांनी पोर्ट डाटा सप्लायर ही एक्सप्लोर करा. त्यानंतर ऑर्गॅनिकली सर्च करा गुगल वरती. इनऑर्गॅनिकली जसे की प्लॅटफॉर्म्स आहेत इंडिया मार्ट, alibaba.com आणि या नंबर ऑफ थिंग्स, एक्सपोर्ट, एक्झिम असे भरपूर वेबसाईट आहेत, तिथून सुद्धा एक्सप्लोर करू शकता. त्याचबरोबर अपेडा लायसन काढल्यानंतर तुम्हाला बरेचसे बायरचे सुद्धा मेल येतात, तिथून सुद्धा तुम्ही एक्सप्लोर करू शकता. प्लीज नोट डाऊन दिस प्रिसियस इम्पॉर्टंट पॉइंट्स, जेणेकरून सर जे काही स्वतःच्या एक्सपिरियन्स मधनं एक्सप्लोर करतायत. आणि सेकंड थिंग ही जोक नाहीये की एका महिन्यात बिझनेस स्टार्ट करायचा म्हणून दुसऱ्या महिन्यामध्ये आपली शिपमेंट जाणं. सो त्यामुळं कुठंतरी काहीतरी शिकणं गरजेचं आहे. ज्या एक्सपिरियन्स लोकांकडनं, ज्या त्यांनी चुका केल्या ते तुम्ही करणं गरजेचं नाहीये. येस, कंटिन्यू सर. तर यामध्ये असं आहे की आपल्याला आपला बिझनेस एक्सपोर्ट मध्ये जर वाढवायचा असेल आणि आपल्याकडे जर फंड्स नसतील, महत्वाचा मुद्दा हा आहे की पेमेंट टर्म्स, आपला पैसा बुडणार का, येस, मेन इम्पॉर्टंट. हा सगळ्यात मोठ्यात मोठ्या एक्सपोर्टरची भीती असते. आता मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो. नागपूरला एक आमचे मित्र आहे, त्यांचं राईस एक्सपोर्ट होतो आणि ते वर्षाला जवळपास 4 लाख मेट्रिक टन राईस एक्सपोर्ट करतात. त्यामधली एक शिपमेंट अशी झाली होती की ती वेसेलच बुडाली आणि त्यांनी इनवाइस बनवलं होतं FOB. आता लक्षात घ्या, कारण आपण थोडस फास्ट जातो, तर इतकंही फास्ट नाही जाणार. फक्त एक एक्झाम्पल सांगतोय. येस तर येस. झालं असं होतं की वेसल बुडाली. आता आपल्यासारखा माणूस किंवा इतर तुमच्यासारख्या माणसासोबत जेव्हा ही घटना घडली असती, तर तुमचं काय झालं असतं किंवा तुम्ही काय विचार केला असता? तुम्ही FOB टर्म्स वरती एखादा माल पोर्टवर पोहोचवता. FOB टर्म्स मध्ये काय असतं की तुम्ही CIF देत नाही, तर जो कार्गो इन्शुरन्स असतो, तो कार्गोचा इन्शुरन्स कोणाला मिळेल? तुमच्या कन्सायनीला. कारण एक वेसल त्यांनी पूर्ण राईस पाठवलेली आहे आणि त्या राईसचा जो इन्शुरन्स आहे तो कुणाच्या नावावरती असेल, तो असेल कन्सायनीच्या नावावरती. तर वेसेल बुडाली, याला एकदम शॉक पडला. तर त्यांनी काय केलं की बायर असा होता की त्याने इमानदारीने इन्शुरन्स क्लेम करून त्याला $5 मिलियन दिले. $5 मिलियन आजच्या डेटमध्ये, ही मागच्या वर्षाची घटना आहे, आज म्हणजे मागच्या वर्षीची जर आपण कॅल्क्युलेट केलं तर जवळपास 35-37 कोटीचा व्यवहार. तर असे बायर्स मिळणं फार कठीण असतात. तर या गोष्टीकडे लक्ष द्यायला पाहिजे की आपण टर्म्स कशा फायनल करायचं. आता त्यामध्ये महत्वाचा पॉइंट आहे की पेमेंट टर्म्स कशा असायला पाहिजे. येस 100%. त्याच्यानंतर पेमेंट टर्म्स सांगा सर, पण बऱ्याचशा लोकांना इनकोड टर्म्स माहिती नाहीये. तर इनकोड टर्म्स तुम्ही लक्षात घ्या, कारण अनवॉन्टेड फक्त चला एक्सपोर्ट करायचं म्हणून करू नका. FOB काय आहे, CNF काय आहे, CIF काय आहे, आपली रिस्क कुठपर्यंत असते त्या इनकोड टर्म्स वरती पूर्णपणे डिपेंड असतं. सरांनी काय म्हणलं, त्यांच्या मित्रांनी FOB केलं होतं, फ्री ऑन बोर्ड, म्हणजे आपला इन्शुरन्स कुठपर्यंत आपण लावतो की पोर्ट वरती नेऊन पोर्ट वरती ठेवेपर्यंत. त्याच्या पुढे आपला कंटेनरचा संबंध नसतो. त्याच्या पुढला इन्शुरन्स बायरनं केलेला असतो. मग त्याचा इन्शुरन्स क्लेम कुणाला मिळू शकतो? बायरला. त्याच्यासाठी तुमच्या पेमेंट टर्म्स खूप इम्पॉर्टंट आहेत. पण त्याच ठिकाणी जर तुम्ही CIF केलात तर तो कंटेनर समजा दुबईला जेबेल अलीला पाठवतो, तर जेबेल अली पर्यंत तुमचा इन्शुरन्स असतो. लक्षात आलं? ते इन्को टर्म्स आणि रिस्क ट्रान्सफर ज्या गोष्टी आहेत डिटेलमध्ये समजा 10-20 इन्को टर्म्स आहेत, ते पूर्णपणे क्लिअरली समजून घ्या. येस, सरांनी पेमेंट टर्म कुठली यूज केली ते एक्सप्लोर करूया. सर तुम्ही पेमेंट टर्म कुठली यूज केली होती एक्सपोर्ट करते वेळेस फर्स्ट कंटेनरला? मी 50% ऍडव्हान्स आणि 50% अगेन्स्ट BL ड्राफ्ट. ओके, ग्रेट. आणि ही आतापर्यंत आमची USP आहे. अजूनपर्यंत आम्ही ही आपली पेमेंट टर्म्स कधीही चेंज केलेली नाहीये.
ओके, ग्रेट. मग तो किती मोठी डील असो, कुणी किती आपल्याला आमिष दाखव किंवा काही करू की आम्ही तुमच्याकडून इतकी कंटेनर घेणार, असं करणार, तसं करणार. कारण मी बऱ्याचशा लोकांना भेटलेलो आहे. बरेचसे लोक एक्झाम्पल सांगतात की सर आमचं दुबईला असं झालं, तसं झालं, काय करायचं. तर असे बरेचसे प्रसंग आपल्याकडे येऊ न देण्याचं एकच USP महत्वाची आहे की तुम्हाला बिझनेस करायचा आहे, आपल्याला आपला माल बाहेर द्यायचा आहे, तर आपण सेफ कसं राहायला पाहिजे हे आपण ठरवायला पाहिजे ना. एखाद्याने आपल्याला लालच दिलं किंवा आमिष दाखवलं आणि आपण फसलो की नाही तुम्ही 2 तरी कंटेनर पाठवा ना, आपण नंतर 10 घेऊ. मग ज्या पद्धतीने तुमचे टर्म्स असतील ते आपण एक्सेप्ट करणार. असे बरेचसे लोक आपल्याला ऑफर देत असतात. आता इको टर्म्स मध्ये जे तुम्ही सांगितलं, जसं शुभम सरांनी सांगितलं की 15 ते 20 इको टर्म्स आहेत. पण महत्वाच्या आता यामध्ये कोणत्या इंडस्ट्रीमध्ये एक्सपोर्ट करणारे लोक आहेत ते मला माहित नाही प्रोडक्ट वाईज. पण मी आता एग्रीकल्चर मध्ये जोडलेलो आहे, तर आपण ठरवलेलं आहे की 2च आपल्या पेमेंट टर्म्स आहेत. त्याच्यानंतर फर्स्ट येतो FOR. एखादा प्रोडक्ट एखाद्या मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री मधून पोर्ट पर्यंत जर तुम्हाला पोहोचवायचं असेल, डोमेस्टिक ट्रेड करायचा असेल, तर तुम्ही त्याला FOR म्हणू शकता. त्याच्यानंतर तो FOB होतो, फ्री ऑन बोर्ड. त्यानंतर तो CNF होतो, विदाउट इन्शुरन्स. त्यानंतर तो CIF होतो, विथ इन्शुरन्स. मी इथपर्यंत अनुभव घेतलेले आहे. त्याच्यानंतर बाकी वेगवेगळ्या कंट्रीचे इको टर्म्स ज्या असतात, नेपाळसाठी काही वेगळे आहेत. त्याचा बरोबर. खूप मोठा इन्सायक्लोपीडिया तुम्हाला गुगल वरती मिळून जाईल बरोबर. इको टर्म्सच्या बद्दल. तो खूप एक वेगळा प्रश्न विषय होता आहे. सर, एक प्रश्न असा होता की बरेचसे लोक नवीन स्टार्ट करतायत. इथं बरेचशा लोकांचे कंटेनर गेलेले आहेत, काही जण बायर फाइंडिंग मध्ये आहेत, काही जण डॉक्युमेंटेशन प्रोसिजर, काही जणांना एक्सपोर्ट करायचं, काही जण जस्ट जॉईन झाले. तर प्रत्येक कॅटेगरीचे लोक आहेत. तर जे नवीन एक्सपोर्टर आहेत ना, त्यांना एक प्रश्न पडलेला असतो. तो प्रश्न असा आहे की आपण एक्झॅक्टली बायर कडनं 50% ऍडव्हान्स इमिडिएटली फर्स्ट शिपमेंटला कशी काय घ्यायची, तो कॉन्फिडन्स त्यांच्यामध्ये नसतो. तर त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? एक्झॅक्टली काय प्रिकॉशन्स घेतलं पाहिजे किंवा कशा पद्धतीने काही टेक्निक्स आहेत का की आपल्याला 50% ऍडव्हान्स मिळण्यासाठी? सर महत्वाचं हे आहे शुभमजी की जेव्हा आपण एखादी कोणतीही गोष्ट नवीन सुरुवात करतो त्यावेळेस बरेचसे असं नाही की आम्हाला एकदम इझिली ही कन्साइनमेंट मिळाली होती. त्यासाठी तिकडचे लोक त्यांचे जे काही रिलेटिव्ह किंवा जे होते मुंबईचे ते मला येऊन भेटले, प्रत्यक्ष भेट झाली अमोरासमोर. त्यांनी मी त्यांना बघितलं, त्यांनी मला बघितलं, त्याच्यानंतर मग तो व्यवहार झाला. येस, इतकं इझी 100%. नाहीये, इतकं हा इझी मुद्दा नसतं. महत्वाचा आहे बऱ्याचशा लोकांना. येस, बोला. आता बरेचसे लोक इंडियन म्हणजे आपल्या मराठी लोकांना किंवा इतर मग तो कोणताही स्टेट असो, तर यामध्ये ऑफर्स असे येतात गल्फ मधून कि आप कंटेनर भेज दो, हम फ्लाइट का टिकट दे देंगे, आप आ जाइए, देन उसके बाद में आप पेमेंट यही की यही लेके चले जाइए. मला हा नेहमीच प्रश्न अडचणीत आणणारा असा वाटतो. मी सरळ अशा पद्धतीचे जेवढे काही कॉल्स किंवा व्हॉट्सअपवरती मेसेज किंवा ईमेल्स आलेले होते, मी सगळ्यांना हेच म्हटलं की सर मैं आपकी फ्लाइट टिकट करता हूँ, आप अपना आदमी भेजिए, उसके सामने हम यहाँ पे शिपमेंट करेंगे, देन उसके बाद में आप ये करिए अगर आपको बिलीव नहीं है हम पे. बऱ्याचशा लोकांना अजून एक इथं पॉइंट क्लिअर करायचा आहे की त्यांच्या टेक्निक्स आहेत बऱ्याचशा बायरच्या की तुम्हाला सांगतात की सर पैसे काय जाणार नाही, तुम्ही कंटेनर सोबत या किंवा फ्लाईट मध्ये या, बसून तुमचं तिकीट फेअर काढलं जातं आणि इथं येऊन तुम्हाला पैसे घ्या. तशा पद्धतीनं कुणीही डील करू नका. जर ओळखीचा असेल आणि जवळचा बाहेर असेल तर बिंदासपणे करू शकता, पण अनोळखी लोकांसोबत या गोष्टी करू नका. तुम्हाला तिकीट्स काढतील पण कंटेनरची पेमेंटची गॅरंटी मिळणार नाही. त्यामुळं हा मोठा एक्सपिरियन्स आहे जे सरांनी शेअर केला. बऱ्याचशा लोकांनी मला सुद्धा प्रश्न विचारला होता की सर ते तिकीटचे पैसे देत आहेत, मला मी जाऊ का? बऱ्याच लोकांना हा प्रश्न होता. सो लिसन दॅट की पेमेंटची सिक्युरिटी नाही. त्यामुळं इनिशियली तुम्ही त्यांना इथं बोलवा. इंडियामध्ये आपल्या काही स्टुडंटनं बऱ्याचशा केलेला आहे. श्रीलंकेवरनं कोलंबो मधला एक बायर आला होता, त्यांच्या घरी 2 दिवस राहून गेलाय आणि त्यांना ऍडव्हान्स पेमेंट सुद्धा देऊन गेलाय. नक्कीच त्यांची ज्यावेळेस शिपमेंट जाईल मी तुमच्या समोर त्यांना एक्सप्लोर करणार आहे आणि त्यांची एक सक्सेसफुल शिपमेंट कशी गेली ती सुद्धा मी तुम्हाला सांगणार नाही, त्यांची जर्नी स्टार्ट कशी झाली.
पण लक्षात ठेवा, हा खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे, ज्या ठिकाणी तुमचा पैसा येतो, हा क्लिअर पॉइंट नोट डाऊन करून घ्या. येस, कंटिन्यू सर. आता व्हेरियस कम्युनिटीमध्ये डील करणारे असतील यामध्ये एक्सपोर्टर्स, असं नाही आहे. आता ते तुम्हाला माहित असेल की काय काय प्रोडक्ट्स आहेत, कारण प्रत्येकाची जर्नी वेगवेगळी आहे आणि प्रत्येकाचं जन्म वेगवेगळं काम करण्यासाठी झालेलं आहे आणि ते गॉड गिफ्ट असतं, त्याच्यामुळे आपण काहीच ठरवू शकत नाही. पण यामध्ये एकच आहे की एक कंपनी उभारायसाठी आपल्याला, आज माझ्याकडे एकही एम्प्लॉई नाही आहे, सगळे डे टू डे अफेअर्स मी स्वतः करतो आणि यामध्ये लक्ष देण्यामागचं एक आहे की एम्प्लॉई, आपण एक प्रोप्रायटरशिप माणूस एखादा एम्प्लॉई नाही ठेवू शकत किंवा तो त्याला सॅलरी देऊ शकत नाही. तर त्यामध्ये मग एकच महत्वाचं आहे की आपण बिझनेस असोसिएट निर्माण करायचे. आता बिझनेस असोसिएट म्हणजे निर्माण करायचे म्हणजे याचा अर्थ काय की एजंट्स आपल्या प्रोडक्टसाठी आपण निवडायचे, मार्केटमध्ये सर्च करायचं आणि त्यांच्या मार्फत लीड्स जनरेट करायच्या. लीड्स जनरेट करणं हा करण्यासाठी बरेचसे टूल्स आहेत आणि ते शुभम सरांनी तुम्हाला शिकवलेलंच असेल ज्यावेळेस त्यांनी वेबिनार्स घेतले असतील. पण महत्वाचं एक आहे की रिस्पॉन्सिबल एजंट जर तुम्हाला मिळाले असे 2-3, तर तुमचा बिझनेस बऱ्याच वर जाऊ शकतो. आणि यामध्ये एक एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो. मागच्या वर्षी आमच्या संपर्कामध्ये दिल्लीवरून एक बिझनेस असोसिएट जॉईन झाला. त्यांनी आफ्रिकेची इतकी जबरदस्त लिंक क्रिएट केली. आज तो महिन्याला जवळपास 2,60,000 पासून ते 3,40,000 माझ्या कंपनीच्या मार्फत त्याच्या अकाउंट मध्ये जातात. ओके, ग्रेट ग्रेट. फक्त ऍज अ कमिशन. ओके. तर आम्ही आज कॉन्सन्ट्रेट केलेला आहे केनियामध्ये. आपण ज्या वेळेस एक्सपोर्टची सुरुवात करतो तर मिडल ईस्ट, दुबई, सिंगापूर, बांगलादेश किंवा इतर कंट्री करतो. दूरच्या जितक्या जास्त कंट्रीवरती आपण जेव्हा लक्ष देऊ त्यावेळेस जास्त प्रॉफिट आपल्याला कमवता येईल. तर त्यामुळे आफ्रिकन कंट्रीज आणि काही अशा कंट्रीज आहेत की जे तुम्हाला फाइंडिंग करावे लागतील. त्यामध्ये महत्वाचं आहे की तुमचा जो काही प्रोडक्ट आहे त्या प्रोडक्ट मध्ये टॉप 10 कंट्रीज कोणत्या आहेत ते तुम्हाला सिलेक्ट करणं आवश्यक आहे. टॉप 10 कंट्रीज सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला लक्षात म्हणजे येईल इनिशियली आपल्याला टॉप 10 कंट्री एक्सप्लोर करून तिथं एक्सपोर्ट करणं गरजेचं आहे. पण सर, ही एक पुढली स्टेप झाली, बायर मिळाला, त्यानंतर कमिशन वगैरे बरंच. पण बरेचसे लोक, अजून एक दुसरा प्रश्न लोकांना हा कन्फ्युज मध्ये पडतात की सर प्रोडक्ट कुठला सिलेक्ट करायचा, माझ्या जवळ हा प्रोडक्ट आहे तर मी तो एक्सपोर्ट कसं करू, किंवा कुठल्या प्रोडक्टला कशा पद्धतीने डिमांड आहे, कसा सिलेक्शन करायचा, याच्यावरती तुमचे जे काही एक्सपिरियन्स असेल शेअर कराल तर नक्कीच त्यांना एक बेनिफिट होईल. एक एक्झाम्पल सांगतो नागपूरचा. एक मुलगी आहे नवीन, तिने कंपनी इस्टॅब्लिश केली प्रोप्रायटरशिप. तिचं मॅन्युफॅक्चरिंग काहीच नाहीये किंवा तिला प्रोडक्ट बद्दल काही माहिती नाही. तर तिने प्रोडक्ट काय निवडलं की जम्बो बॅग ज्या असतात ना, रिसायकलेबल ज्या जम्बो बॅग्स असतात त्या एक्सपोर्ट करायचं तिने ठरवलं. ऑर्गॅनिक बॅग्स. आणि तिला अमेरिकेची एक कंपनी मिळाली आणि तिचा मॅन्युफॅक्चरर जो आहे तो चेन्नईचा आहे. तर ती चेन्नईच्या मॅन्युफॅक्चरिंग कंपनीमधून ती जम्बो बॅग परचेस करते आणि चेन्नई पोर्ट वरूनच ती अमेरिकेला पाठवते आणि जवळपास एका कंटेनर मागे 1.5 ते 2 लाख रुपये अर्निंग करत आहे. ओके, ग्रेट. विदाउट इन्व्हेस्टमेंट. ओके. तर असेही काही प्रोडक्ट्स आहेत. तर व्हेरियस. आता आपण जर 100-200 वर्षापूर्वीची जर आपण आपली सोसायटी जर आपलं बघितलं तर आपण सगळे कोणते भांडे वापरायचो? येस, इट वॉज अल्युमिनियम सारखे आपण यूज करत होतो. आय थिंक मातीचे भांडे. माती, त्याच्यापेक्षाही पूर्वी मातीचे. बरोबर, मातीचे भांडे.
आज क्लेचे काही असे कुकर्स, काही ग्लासेस, काही असे भांडे आलेले आहेत की ते सुद्धा आपण एक्सपोर्ट करू शकतो बाहेर. आता त्यामध्ये कसं आहे की आपण प्रोडक्ट काय सिलेक्ट करायचं ते आपल्याला ठरवायचं आहे आणि सिलेक्शन झाल्यानंतर तो कोणत्या कंट्रीमध्ये त्याची डिमांड आहे हे सर्च करणं आवश्यक आहे. आता सगळ्यात जास्त टाइल्स, त्याच्यानंतर ग्लासवेअर्स, प्लास्टिक ॲटम्स किंवा आणखी इतर ज्या गोष्टी आहेत, ते कॅनडामध्ये सगळ्यात जास्त इम्पोर्ट होतात भारतातून. कॅनडामधून ॲग्रीकल्चर प्रोडक्ट्स भारतातून फार कमी जातात, परंतु या गोष्टी जास्त जातात. त्याच्यानंतर काही असे इंटेरियरचे काही प्रोडक्ट्स असतील, तर ते आपण जास्तीत जास्त एक्सप्लोर करू शकतो त्या कंट्रीमध्ये. तर प्रत्येक कंट्रीची एक वेगवेगळी यूएसपी आहे आणि यामध्ये महत्त्वाचं आहे, की जेव्हा आपण बायर फाइंडिंग करतो आणि प्रोडक्टला कोणत्या कंट्रीमध्ये काय डिमांड आहे, त्यासाठी तुम्हाला ई-कॉमर्स वेबसाईट जे आहेत, त्याचा तुम्हाला उपयोग करावा लागेल. त्यामध्ये 10 ई-कॉमर्स वेगवेगळ्या वेबसाईट्स आहेत. त्यामध्ये तुम्ही Amazonही घेऊ शकता, आणखी इतर ब्रँड घेऊ शकता, की त्यांचं सगळ्यात जास्त सेलिंग कोणत्या प्रोडक्टचं कुठे आहे, हे तुम्हाला माहिती Amazon मधून किंवा इतर ई-कॉमर्स वेबसाईटवरून काढता येऊ शकतो. ओके, ग्रेट. म्हणजे बरेचसे क्वेश्चन आहेत. सेकंड क्वेश्चन सर, इनिशियली माझे क्वेश्चन्स घेतो, एक्सप्लोर करतो आणि बाकी नंतर ज्यांना सगळे क्वेश्चन्स आहेत एक्सप्लोर करूया. प्लीज सर्वांनी थोडंसं कोऑपरेट करा, जेणेकरून जे काही प्रश्न असतील तुम्हाला दिले जातील. सो डोंट थिंक दॅट की तुमच्या प्रश्नाला उत्तर दिलं जात नाहीये. आय एम वॉचिंग व्हिडिओ ॲज वेल ॲज चॅट. सो मला कंबाईनली काही चॅट्स मिस होत आहेत, त्यामुळे सर्वांना शेवटी अर्धा एक तास दिला जाईल. त्यावेळेस तुमचे जेवढे काही क्वेश्चन आहेत एक्सप्लोर करूया. सो प्लीज सॉरी फॉर दॅट. थोडा वेळासाठी थांबा आणि त्यानंतर तुम्हाला कुठलाच प्रश्न पडणार नाही. ओके, इट विल बी ओके फॉर एव्हरीवन. चॅट Yes. बॉक्स मध्ये एकाने एक प्रश्न केला आहे की बाहेर भेटतात पण कमिशन वरती. येस, कमिशन वर. हा एक महत्वाचा विषय आहे आणि यामध्ये माझं स्वतःचं असं वैयक्तिक मत आहे की आपण जेव्हा स्वतःचा पैसा घालून जेव्हा आपण एखादा वस्तू बाहेर देशामध्ये जेव्हा आपण एक्सपोर्ट करतो, तर आपण कमिशन वरती का पाठवायला पाहिजे. बरोबर. आणि महत्वाची गोष्ट आहे की एखाद्या इम्पोर्टर कंपनीनी जर एखादी कंपनी इस्टॅब्लिश केली, मग ती दुबईमध्ये असो, आफ्रिकेमध्ये असो किंवा XYZ वर्ल्ड वाईड कुठेही असो, तर त्यांनी कमिशन मध्ये इम्पोर्ट करायलाच नाही पाहिजे किंवा आपण पाठवायला नाही पाहिजे. म्हणजे त्यांनी आपल्यावरती इम्पोर्टरनी उपकार नाही केले तिथे इम्पोर्टर कंपनी आणि लायसन्स, जसे लायसन्सिंग आपण करतो तसेच लायसन्सिंग ते करतात इम्पोर्ट करायसाठी. म्हणजे ते आपल्या पैशावरती बिझनेस करून ते आपल्याला कितपत फायदा देऊ शकतात हा विचार करणं महत्वाचं आहे. त्याच्यामुळे कमिशन हा जो कन्सेप्ट आहे हा मी कधीही एक्सेप्ट केलेला नाही. इव्हन डोमेस्टिक मध्ये सुद्धा इथे एपीएमसी मध्ये बरेचसे लोक माझे ओळखीचे आहेत. नाही, आपण कधीच एक सुद्धा कन्साइनमेंट डोमेस्टिक मध्ये ऍज अ कमिशन दिलेली नाही. म्हणजे बऱ्याचशा लोकांना दुसरा प्रश्न, ज्यांना कमिशन वरती वाटतंय त्यांनी करू नका. ऑलमोस्ट तुम्हाला फिजिबल वाटतंय, इट डिपेंड्स ऑन यू, पण मॅक्झिमम तुम्हाला ज्या पद्धतीने करता येईल. यामध्ये कारण असं सांगतो, यामध्ये लूफॉल्स असा आहे कमिशनचा की एखादा टोमॅटोचा म्हणा किंवा एखादा पेरिशेबल कार्गोचा किंवा नारळाचा किंवा कोणताही जर कंटेनर कोणत्याही कंट्रीमध्ये गेला, तुम्हाला सांगताना ते काय एक वेगळी प्राइस सांगतील. ज्यावेळेस तुमचा कंटेनर डिस्चार्ज झाला, तो मार्केटमध्ये गेला, त्यानंतर त्याची प्राइस तुम्हाला वेगळी सांगितली जाईल की सर मार्केट तो लॉस हो गया, नीचे आ गया. तर हे सगळे कारण असतात. तर त्याच्यामुळे तुमचा जो इन्व्हेस्टमेंट आहे किंवा आता प्रत्येकाचं असं होऊ शकतं की स्वतःचे पैसे असतील किंवा काही लोकांच्या आईवडिलांचे पैसे असू शकतात, तर ते धोक्यामध्ये येऊ शकतात. म्हणजे सेकंड थिंग, सरांचं जे म्हणणं आहे कमिशन वरती जर करायचं असेल करा, बट इट मे बी रिस्क, सो तुमच्या पूर्ण फॅक्टर्स वरती डिपेंड असेल. सेकंड थिंग, आपण एक्सप्लोर करायचं तर तुम्ही स्वतः कंटेनर एक्सपोर्ट करण्याचा प्रयत्न करा, कारण कमिशन वरचा बेसिक एक फंडा सांगतो, तो रेट जो असतो रेग्युलर बेसिस वरती अपडाऊन होतो आणि तुमचा कंटेनर, बऱ्याचशा लोकांना इन्फॉर्मेशन असेल, आय डोंट नो,
दुबईमध्ये पार्किंगला असतो कंटेनर, इन केस 150 रुपये दिरहम दिवसाचा चार्ज असतो त्या कंटेनरचा. तुमचा कंटेनर इथून एक्सपोर्ट झाला, तो तिथं जाऊन पार्किंगला लावला जातो. आणि ज्या पद्धतीने आपली बोली लागते, तुम्ही नाशिकला आला तर बऱ्याच वेळेस बघितलं असेल की मॉर्निंगला रेट लागतो, आणि ज्या ठिकाणी तुम्ही जर एक्सप्लोर केलात म्हणजे विकलात कंटेनर, तो रेट मिळतो, किंवा संध्याकाळपर्यंत काय होईल सांगता येत नाही. जर तो रेट पडला तरी तुम्हाला लक्षात नाहीये, किंवा वाढला तरी तुम्हाला लक्षात नाहीये, तो बायर त्याच्या अनुसारच तुम्हाला सांगतो की लॉस झालाय, किंवा पैसे द्यायचे असेल तर देतो, किंवा तो कमी देतो. इट डिपेंड्स ऑन टोटली बायर. तुम्ही बघण्यासाठी तर जात नाहीये की का लॉस झाला किंवा काय झालं. राईट? लक्षात आलं एव्हरीवन? तुषार सर, प्लीज डोंट मेक सम कमेंट्स इन द चॅट बॉक्स. तुम्हाला प्रश्न असतील मला विचारा. पूर्ण जितके काही आज 100 लोक प्रेझेंट आहेत इथं, सो लिसन, आय रिअली रिस्पेक्ट यू. सो वेट करा, क्वेश्चन्स तुमचे घेतले जातील. डोंट कमेंट. तुम्हाला जो काही प्रश्न असेल ना, एक्सपोर्ट करायचा, आर यू रेडी फॉर दॅट? मीट मी टुमॉरो, आय विल एक्सपोर्ट युअर कंटेनर, बट जस्ट डोंट टॉक इन चॅट बॉक्स लाईक दॅट. लक्षात आलं? सेकंड थिंग, आणि एक्सप्लोर करूया सगळे काही तुमचे प्रश्न. वेट करा म्हणतोय, कारण दोन्ही गोष्टी सायमल्टेनियसली होणं फिजिबल नाही. वेट करा. आणि आपल्यापेक्षा काही सिनियर लोक सुद्धा आहेत इथं, जेणेकरून रिस्पेक्ट अबाउट देम ऍज वेल. लक्षात येतंय? सो कंटिन्यू सर. येस, तुम्ही मला व्हॉट्सअप करा सर, तुषार सर, किंवा सेशन झाल्या बरोबर कॉल करा. तुमचे भरमसाठ जेवढे काही प्रश्न असतील मी क्लिअर करतो. ओके, जस्ट वेट. येस, कंटिन्यू सर. यानंतर आणखी एक असा प्रश्न येतो की आपण काय एक्सपोर्ट करायला पाहिजे. म्हणजे प्रोडक्ट सिलेक्शन तो झाला, त्यानंतर कसं डॉक्युमेंटेशन करायचं. आता डॉक्युमेंटेशन मध्ये महत्वाचं आहे. आता यामध्ये मार्केटमध्ये व्हेरियस ट्रेंड्स असे आहेत. आफ्टर कोविडच्या अगोदरची जी सिच्युएशन होती ती चांगली होती, स्पेशली सीएचे बद्दल किंवा फ्रेट फॉरवर्डिंग बद्दल. आता एक्सपोर्ट मध्ये फ्रेट फॉरवर्डिंग हा एक महत्वाचा विषय असतो. आणि आता आफ्टर कोविड नंतर रेट जे दिलेले जातात, फ्रेट रेट, ओशन फ्रेट रेट, ते व्हेरियस एखाद्या 10 सीएचए चे नंबर तुम्ही फाइंड आउट करा आणि 10 सीएचए कडून वेगवेगळे कोटेशन्स तुम्हाला येतील. कोणाचंही एक फिक्स व्हेरिएशन असणार नाही. आता शुभम सरांनी जसं सांगितलं की डीजीएफटीच्या साईटवरून कसं काय, कोणत्या एचएस कोडनुसार कोणतं प्रोडक्ट निवडायचं आणि कुठे पाठवायचं, काय करायचं, त्याच पद्धतीनं जर तुम्ही व्हेरियस 10 किंवा 15 किंवा 20 सीएचएंना फोन करा, त्यांच्याकडून तुम्हाला जर ऑर्डर येत असेल तर एक स्पेसिफिक इनव्हॉइस मागवा, व्हेरिएशन चेक करा. आणि तेही जर जमत नसतील तर बऱ्याचशा आज मेजर ज्या लाईन्स आहेत, हॅपेक आहे, त्याच्यानंतर मस लाईन आहे, तर या सगळ्या शिपिंग लाईन्सची तुम्ही एक स्पेशल स्वतःची आयडी तुम्ही क्रिएट करू शकता, जेणेकरून तुम्हाला कमीत कमी रेटमध्ये कंटेनर बुक करता येऊ शकतात. ते मग ते वर्ल्ड वाईड कोणत्याही कंट्रीसाठी असो. ओके, ग्रेट सर. तुम्ही हा एक खूप इम्पॉर्टंट प्रश्न प्रॉफिट. येस, यामध्ये तुमचा प्रॉफिट मार्जिन जो आहे तो बराच काही वाढून जातो. कारण काय असतं, एका कंटेनर मागे आज मार्केटमध्ये असे काही फॉरवर्डिंग हाऊसेस बसलेले आहे की ते 50-50, 100-100 कंटेनर बुक करून ठेवतात एक स्पेसिफिक पोर्टसाठी. प्रत्येक वेसलवरती त्यांचे 100 ते 200 कंटेनर बुक असतात. मग ते काय करतात, मार्केटमध्ये त्यांच्या हाताखाली 10 सीएचे, मग पुन्हा त्यांचे काही ब्रोकर्स, तर मग एक 2800 मध्ये मिळालेला कंटेनर तो विकला जातो जवळपास $4900 मध्ये. ओके, ग्रेट. म्हणजे इम्पॉर्टंट फॅक्टर तुम्ही जे सांगितलात की प्रत्येकाला एक सरांनी एक्सप्लोर काय केले, तर तुम्ही एका सीएचे कडनं प्राइसिंग घेऊ नका किंवा कोटेशन घेऊ नका. तुम्ही कमीत कमी 5-10 लोकांकडनं घ्या आणि एक्सप्लोर करा. तुम्हाला जे फिजिबल कमीत कमी रेट बसतोय त्या रेटमध्ये एक्सप्लोर करा, जेणेकरून तुमचे तिथं पैसे वाचू शकतील आणि त्याच पद्धतीने तुम्हाला कमी पैशामध्ये एक्सप्लोर होऊ शकेल. येस. आता बेसिक जे ओशन फ्रेट असतो आणि त्यामध्ये महत्वाचा एक पार्ट असतो मरीन फ्युएल रेट प्राइस, MFR म्हणतात त्याला. तर MFR हा एक पार्ट असतो. असा मिळून जवळपास आता मी मागच्या जून मध्ये 4 कंटेनर पाठवले होते. 4ही कंटेनरची हॅपेक मध्ये आमची बुकिंग होती, स्वतःच्या आयडीने केलेली बुकिंग आहे. बेसिक ओशन फ्रेट मला $2826 मिळाला.
आणि ओके. MFR होता $480. त्यामध्ये काय झालं की जेव्हा आपण दुसऱ्या फॉरवर्डर मार्फत जेव्हा आपण रेट्स काढले, तर आम्हाला रेट किती आले होते माहितीये? $5,400. तर ओके. तेवढा म्हणजे पैसा, खूप मोठा डिफरन्स होता. तर हा जो डिफरन्स आहे तो आपल्याला मॅकअप करता येऊ शकतो. आणि महत्वाचा तुम्ही मला एक प्रश्न पाठवला होता की प्राइसिंग कशी ठरवायची. आता बरोबर. हा जो टूल आहे की आपण कुठे पैसा वाचवू शकतो, आपण कंटेनरमध्ये वाचवू शकतो का, म्हणजे जितका हँडसम ऑफर आपण आपल्या कन्साइनीला आपण देऊ शकू, तर ते त्याचे छोटे छोटे असे जे काही टूल्स आहेत ते तुम्हाला वापरावे लागतील. ओके. सर दुसरा मुद्दा, बऱ्याचशा लोकांना एक प्रश्न असा असतो की बायर मिळतो बराचसा, पण व्हेरिफिकेशन कसं करायचं सर, जेन्युइन आहे का कसं बघायचं, किंवा कशा ट्रस्ट वरती काही प्रोसिजर्स आहेत का जेणेकरून बायरला आपल्याला व्हेरीफाय करता येईल? हे बघा, बाहेरला व्हेरीफाय करू शकतो आपण एम्बेसीच्या मार्फत, परंतु एम्बेसी तितक्या प्रॉपरली ते तुम्हाला रिस्पॉन्ड करतील का एक स्पेसिफिक एक सिंगल कंटेनर साठी हे सांगता येणार नाही या घडीला. हम्म. कारण ती एक अथॉरिटी आहे आपल्या देशाची, आणि कोणत्याही अथॉरिटीवरती ऑब्जेक्शन किंवा असं आपण वेगळं वक्तव्य करू शकत नाही. ते मदत करूही शकतात, नाही करू शकत, ते तुम्हाला हे मेल करू शकतात की तुम्ही तुमच्या ओन रिस्पॉन्सिबिलिटीवरती एक करा, किंवा मग तुम्हाला इतकीच भीती असेल तर मग तुम्ही त्या कन्सायनीचं पूर्ण प्रोफाईल मागवा, त्याचे लायसन्सेस मागवा, त्याची बॅलन्स शीट मागवा, आणि त्याच्यानंतर त्याचा टॅक्स नंबर किंवा वॅट नंबर असेल ते मागवा, ते ECGC कडे द्या, ती व्हेरीफाय करा, त्याचं प्रीमियम पे करा, आणि मग नंतर एक्सपोर्ट करा. येस. सेकंड थिंग, सरांनी सर्वात इम्पॉर्टंट पॉइंट सांगला ECGC. आता याच्यात मी पूर्णपणे क्लिअर करतो, ज्यांना ECGC मिळतं ती कंपनी जुनी असते, चांगल्या पद्धतीने एक्सप्लोर केलेली असते, आणि ECGC कडे रेकॉर्ड असतो एक्सपोर्ट क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन इंडिया लिमिटेड, पुणे मुंबई दोन्ही ठिकाणी ऑफिस आहे. मुंबईला बँड्राला जा, पुण्याला JM रोडला जा, दोन्ही ठिकाणी ECGC चे ऑफिसर्स असतात. तुम्हाला जर तो बायर व्हेरीफाईड असेल तर 10-15 मिनिटात सांगतात. त्यानंतर तुम्हाला जर इन्शुरन्स घ्यायचा असेल तर कुठल्या टाईपचा इन्शुरन्स असतो ते सुद्धा एक्सप्लोर करतात. आणि ECGC न जर तुम्हाला ग्रीन सिग्नल दिला तर बिंदासपणे एक्सपोर्ट करायला हरकत नाही, कारण ECGC पुढे चालून जर फ्रॉड जरी झाला तर तुम्हाला 95-98% अमाऊंट एक्सप्लोर करते, तुमच्या अकाउंट वरती टाकते. सो हा मेन इम्पॉर्टंट पॉइंट आहे. कारण सिंपल थिंग, बऱ्याचशा लोकांना वाटतं की सर ECGC घेऊन जर फ्रॉड झाला तर, ECGC देत नाही इन्शुरन्स. सिंपल थिंग नाहीये, कधी व्हिजिट करा, लक्षात येईल, ऑफिसर समोर बसा, तुम्हाला लक्षात येईल. ECGC कुणालाही इन्शुरन्स देत नाही. जे बायर व्हेरीफाईड आहेत, बऱ्याच वर्ष झालं काम करतायत आणि एक्झॅक्टली कुठेही डिफॉल्ट केलं नाही किंवा पेमेंट थांबवलं नाही, त्यांना ECGC इन्शुरन्स दिलं जातं. सो बेस्ट पार्ट नोट डाऊन करा, ECGC कडनं व्हेरिफिकेशन करून घ्या. DGFT ला सुद्धा मेल टाका, एम्बेसीला मेल टाका, या 2-3 प्लॅटफॉर्म्स वरनं बायर व्हेरिफिकेशन करू शकता. आय विल रिपीट वन्स अगेन, DGFT, एम्बेसी आणि ECGC तिन्ही ठिकाणी ECGC व्हेरिफिकेशन चार्जेस किती करतात, डिपेंड ऑन युअर बायर. इनिशियली 2-2.5 रुपये घेतात, पण इन्शुरन्स जर काढायचं म्हणलं तर 2-3 टाईपचे इन्शुरन्स असतात. 12-12.5 पर्यंत व्हेरिफिकेशन विथ इन्शुरन्स दोन्ही गोष्टी मिळून जातात. सो डोंट वरी अबाउट दॅट. अजिंक्य सर, येस, सगळे क्वेश्चन मी घेतो. काही वेळ झाला ना, आपण अर्धा तास घेऊया, सर्व क्वेश्चन तुमचेच एक्सप्लोर करू. आणखी ओके. ECGC बद्दल आणखी एक रिव्हर्स कॅल्क्युलेशन मी असं सांगतो की फॉर एक्झाम्पल तुमच्या मनाप्रमाणे, आपल्याला आपल्या मनाप्रमाणे जर बाहेर मिळाला, त्यांनी 50% ऍडव्हान्स दिले आणि नंतर ड्राफ्ट BL वरती फर्स्ट प्रिंट जी येत असते कस्टम मधून किंवा शिपिंग लाईन मधून, त्याच्या अगेन्स्ट जर पेमेंट केलं, आणि असे तुमचे 3-4 कन्साइनमेंट जर झाले, तर त्या बेसिस वरती सुद्धा ज्याला ECGC अप्लिकेबल होऊ शकत नाही, अशा कन्साइनीला सुद्धा ECGC मिळू शकतं. आणि हे आमच्यासोबत असं झालेलं आहे. आमच्या 4 शिपमेंट झालेल्या होत्या, त्याच्यानंतर त्या कंपनीला ECGC अलाउड केलं त्यांनी. तर त्यामध्ये ओके. असं असतं की मग त्यांना डाटा द्यावा लागतो आपल्याला की 1 वर्षात तुमचं किती एक्सपोर्ट होणार आहे, त्याचं एक पूर्ण व्हॅल्यू सांगा, 1 कोटी 2 कोटी, मग त्यानुसार तुमचं प्रीमियम तुम्ही इतकं जमा करा, त्यानुसार मग आम्ही तुम्हाला पॉलिसी इश्यू करून देतो. तर या सुद्धा वेगवेगळ्या डील्स असतात, ते तुम्हाला हँडल करावे लागेल, आणि ते तितकं एक्सपर्ट होण्यासाठी तुम्हाला वेळ लागेल. त्यासाठी शुभम सर बसलेले आहेत, तुम्हाला त्यांना वारंवार त्रास द्यावा लागेल या सगळ्या गोष्टी शिकण्यासाठी. ओके.
सेकंड थिंग सर, जे काही तुम्ही प्रॉफिट मार्जिन ठेवता, समजा आता आपल्याला एक्सपोर्ट करायचंय, तर जो काही प्रॉफिट मार्जिन तुम्ही डिसाईड कसं करता, हा बऱ्याचशा लोकांचा प्रश्न आहे. तर त्याच्यावरती तुमचं काय कमेंट असेल? म्हणजे आपण प्रोडक्ट घेतो, विथ बुकिंग जर करायला गेला कंटेनर आजच्या सिच्युएशनला, रेफर कंटेनर तर अराउंड 3,12,000 20,000 डिपेंड्स ऑन फ्रेट आणि लाईन, पण एक अप्रॉक्सिमेटली एवढी प्राइसिंग येते. सो आपण एक्झॅक्टली आपली प्राइसिंग कशी द्यायची बायरला, ह्याच्यावरती तुमचं काय कमेंट असेल? मी त्यासाठीच तुम्हाला एक टूल सांगितला की यामध्ये स्वतःच्या आयडीज क्रिएट करा, कारण आज ज्या मेजर लाईन्स आहेत त्या Okay. सुद्धा डायरेक्ट एक्सपोर्टर्स सोबत असोसिएशन करायला रेडी त्यात आहेत. काय त्यामध्ये प्रोसिजर्स आहेत सर आयडी क्रिएट करण्यासाठी, काही लोकांना कळू शकेल का? काय नाही, फक्त मर्सच्या वेबसाईट वरती जायचं, तिथे साइन अप करायचं. तसंच हॅपेकच्या लाईन वरती जायचं, तिथेही साइन अप करायचं. त्याच्यानंतर तिकडून Yes. कॉल येतात, मग ते त्यांचं अकाउंट व्हेरिफिकेशन होतं, त्यांना सगळं तुमचं बॅलन्स शीट, तुमची केवायसी वगैरे सगळं द्यावं लागतं. त्याच्यानंतर मग ते तुमचं अकाउंट क्रिएट होतं. म्हणजे आणि सर इनिशियली ह्याच्यासाठी काही कंटेनर एक्सपोर्ट केलेला व्यक्ती हवा का? नाही, असं काही गरजेचं नाही. ओके, म्हणजे ग्रेट, फ्रेशर सुद्धा लोक करू शकतात. करू But, शकतात. आणि नवीन- मग फक्त बोला. फ्रेट फॉरवर्डर जर तुमचा एखादा चांगला मित्र असेल, जवळचा असेल, तर त्याच्याकडून तुम्ही फक्त क्लिअरिंग टास्क जो आहे तो तुम्ही करू शकता. ग्रेट, म्हणजे तुमचं रजिस्ट्रेशन मर्स्ट लाईन वेबसाईट वरती जाऊन करा, जेणेकरून तुम्हाला स्वतः कंटेनरच्या रेट्स मिळतील. जे काही सीएचे कडनं रेट्स कसे मिळतात, तर ते सुद्धा तिथूनच कंटेनर बुक करतात, पण स्वतःचे $1,200 $1,300 $1,500 ऍड करून तुम्हाला प्राइसिंग सांगतात. त्यामुळं प्रत्येकाचं प्राइसिंग व्हेरिएशन असतं. सो स्वतः तुम्हाला जेवढं काही जमेल एक्सप्लोर करायला शिका, तिथं तुमचे पैसे वाचू शकतात. येस, मस्ट लाईन सर, वेबसाईटचे नाव तुम्ही टाईप केलं तर बरं होईल, किंवा लेटेस्ट एक्सप्लोर, मी त्यांना एक्सप्लोर करेल, तुम्ही शेअर करा. येस, परत एकदा नाव शेअर करा, सर्वांनी नोट डाऊन करून घ्या. सर कुठल्या कुठल्या वेबसाईट आहेत त्या पूर्णपणे नाव शेअर करा लोकांसोबत. एक हॅपेक लॉयड म्हणून एक आहे, त्याची फेसबुक वरती बऱ्याचशा ऍड असतात, आणि प्रत्येक माणूस मला वाटतं फेसबुक वरती ऍक्टिव्ह आहे आज 5-5 6-6 तास. येस, त्याच्यामुळे मर्स लाईन, त्याच्यानंतर एव्हरग्रीन, या बऱ्याचशा मेजर जेवढ्या शिपिंग लाईन्स आहेत ज्यांचे स्वतःचे कंटेनर्स असतात, तर त्यांची सगळ्यांची आयडी तुम्ही क्रिएट करा. येस, मस्ट लाईन, एव्हरग्रीन सरांनी 2 सांगितले, आणि तिसरा वाला काय सांगितलं सर, जेणेकरून नोट डाऊन करून घेतील सर्वजण? हॅपेक लॉयड. येस, सो नोट डाऊन दॅट वर्ड. येस, क्लिअर आहे सर्वांना? कारण या छोट्या गोष्टी नाहीये की ज्यावेळेस तुम्ही एक्सपोर्ट केल्यानंतर तुम्हाला जे प्रॉब्लेम्स येणार आहेत ते आज आपल्याला इथे शिकायला मिळते. कारण आपण त्या ठेचा काढल्यापेक्षा कुणातरी एक्सपिरियन्स लोकांकडनं या गोष्टी एक्सप्लोर करणं खूप गरजेचं आहे. सर तुम्ही टाईप करू शकाल का? येस, खाली एकाने टाईप केलं अभिजित सोनवणेने. सो नोट डाऊन दॅट, ज्यांना कुणाला नोट डाऊन करायचं आहे ते नोट डाऊन करून घ्या, जेणेकरून इथं रजिस्ट्रेशन करून तुम्ही करू शकता. इन्शुरन्सची अमाऊंट किती असते सर? ईसीजीसी काढला 12,500, 0.50% किंवा जे काही असेल तुमची कन्सायनी, समजा 1,00,000 रुपयाची असेल तर 0.50 पैसा पर तेवढ्या ह्याला एक्झॅक्टली 100 रुपयाच्या मागे 50 पैसे काहीतरी असं असतं. पण 12,500 लमसम अमाऊंट पडते ईसीजीसीची, त्यावरनं तुम्ही डिसाईड करा, आणि डिपेंड आहे, वेगवेगळे इन्शुरन्स आहेत. सो एक लमसम अमाऊंट तुम्हाला सांगितले, लक्षात ठेवा. येस. सेकंड थिंग सर, बऱ्याचशा लोकांना प्राइसिंगचं तुम्ही सांगितलं की इथून तुम्ही या 2-3 मीडियम मधनं वाचू शकता. दुसरी सर्वात इम्पॉर्टंट थिंग, ज्यावेळेस तुम्हाला पीओ मिळतो बायरचा, परचेस ऑर्डर, तर परचेस ऑर्डर मिळाल्यानंतर त्या बायरनं समजा तुम्हाला 10 रुपये किलोचा प्रोडक्ट दिलेला आहे, तुम्ही सप्लायर कडनं ती 9 रुपये 50 पैशाला जर घेऊ शकताय, तुमच्यात जर ती ॲबिलिटी असेल, तर 50 पैसे सुद्धा प्रॉफिट त्याच्यामध्ये तुम्ही वाचवू शकता. सो हा सुद्धा मुद्दा इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर थर्ड थिंग, तुम्हाला ट्रान्सपोर्टेशन मध्ये वाचवायचं असेल, कमीत कमी करण्याचा प्रयत्न करा. छोट्या शिपमेंट्स असतील, इनिशियल लेवलला स्वतः काम करा, स्वतःची टीम बिल्ड करा आणि काम करा, तेवढा खर्च तुमचा वाचेल. या छोट्या छोट्या गोष्टींमधनं तुम्हाला खूप सारं शिकायला मिळेल. येस. त्यानंतर सर अजून एक माझा प्रश्न असा होता की तुम्ही आतापर्यंत कम्प्लिटली किती कंटेनर शिप केले जेव्हापासून तुमची कंपनी एक्सप्लोर झाली? आम्ही आतापर्यंत रिफर मध्ये 48 कंटेनर्स केलेले आहे, आणि ओव्हरऑल डोमेस्टिक जे एक्सपोर्टर्स आहेत त्यांना जे आपण आतापर्यंत दिलेले आहेत ते जवळपास 582 कंटेनर दिलेले आहेत. ओके, ग्रेट. अराउंड म्हणजे 1000 कंटेनरच्या जवळपास सरांनी आतापर्यंतची जर्नी एक्सप्लोर केलेली आहे 2018 पर्यंत, 18 पासून. सिंपल थिंग नाहीये,
कारण या गोष्टी एक्सप्लोर करायला खूप गोष्टीमधनं तुम्हाला जावं लागतं, छोट्या छोट्या गोष्टीमधनं तुम्हाला एक्सप्लोर करणं गरजेचं आहे. सेकंड थिंग सर, व्हेरिफिकेशन बद्दल सांगितलं, पण हाऊ मच इन्व्हेस्टमेंट रिक्वायर्ड फॉर स्मॉल एक्सपोर्टर टू स्टार्ट द बिझनेस? ज्या लोकांना आता सुरुवात करायचा प्रयत्न करतायत, तर त्यांना इनिशियल लेवलला शिपमेंट करण्यासाठी काही सोल्युशन्स आहेत का तुमच्याकडे? येस. सोल्युशन मध्ये एकच आहे, फक्त डॉक्युमेंटेशन. प्रोप्रायटरशिप कंपनी किंवा मग ती LLP असो किंवा पार्टनरशिप असो, डॉक्युमेंटेशनच्या आधारावरती मग असे काही कन्सल्टंट आहेत, आहे बघा, यामध्ये गो फॉरवर्ड, त्याच्यानंतर आणखी बरेचसे असे काही B2B चे तुम्हाला वेबसाईट्स मिळतील, ज्यांचे पॅकेजेस 30,000 पासून ते 1.5 लाखापर्यंत आहे. तुम्हाला जर त्यांना हायर करायचं असेल तर ते सुद्धा तुम्ही करू शकता, पण ते त्याचा उपयोग किती होईल हे सांगता येणार नाही. बरोबर. तर तर असे काही लाईव्ह बायर मिळवून देणारे काही असे B2B वेबसाईट्स आहेत की आम्ही तुम्हाला महिन्याला म्हणजे पर डे 30 लीड्स आपण तुम्हाला देणार. तुम्ही 30 लीड्स वरती काम करू शकणार नाही एका दिवसात. पण असे काही जुनाईन्स B2B पोर्टल्स आहेत माझ्या संपर्कामध्ये, की ते मिनिमम चार्ज करून तुम्हाला महिन्याला गॅरंटीड 4 to 5 कन्फर्म कन्साइनमेंट ते देऊ शकतात. ती एबिलिटी त्यांच्यामध्ये आहे. तर ते असणं आवश्यक आहे. लक्षात येते, म्हणजे डिपेंड आहे, तुम्हाला लीड्स देतात, कन्वर्ट किती करताय ते तुमच्यावरती डिपेंड आहे. सो तुमच्या ॲबिलिटीवरती. त्यामुळं सरांनी इनिशियल सेशन स्टार्ट झाल्याबरोबर एक प्रश्न केला होता. बऱ्याचशा लोकांचा पहिला प्रॉब्लेम की 1-2 सप्लायर भेटलं, संपला विषय. त्याच्या पुढे काम करत नाहीत बरेचसे लोक. तर सरांनी कमीत कमी 50 सप्लायरशी कॉन्टॅक्ट केलाय. तर लक्षात घ्या, कॉन्टॅक्ट नाही तर व्हिजिट. सो त्याच्यामुळे विचार करू नका की माझे 1000 रुपये वेस्ट जातील का, मी फिरतोय 2000 माझे जातील का, अशा पद्धतीने मेंटॅलिटी ठेवू नका. एक बिझनेस एंटरप्रेनर जर तुम्ही बनायचं असेल तर तुम्हाला फिरावं लागेल, तुम्हाला सप्लायर कनेक्ट करावं लागेल, तुम्हाला प्रोडक्ट बद्दल डिटेल जाणून घ्यावं लागेल, त्यानंतरच तुम्हाला एकमेकांशी कॉन्टॅक्ट करत करत तुम्हाला कधी एक्सपोर्टर मिळेल सांगता येत नाही, कधी बायर मिळेल ही गोष्ट सांगता येत नाही. आणि एकदा जर बायर मिळाला ती जर्नी काय चेंज होऊ शकते ही तुम्ही सुद्धा विचार करू शकणार. सो त्यामुळे व्हिजिट करा, लोकांशी भेटेगाठी घ्या. हा बिझनेस इनिशियल लेवलला अशा करण्यासाठी आहे. बट इनिशियली तुमच्या प्रोसिजर कम्प्लीट ठेवा, तुमची कंपनी डॉक्युमेंट्स ठेवा, क्लिअरन्स सगळं काही. कंपनीच नाही आणि तुम्ही फक्त फिरताय, सो नो यूज ऑफ दॅट. पहिला पाऊल कंपनी काढण्यासाठी ठेवा. येस. सेकंड थिंग सर, बऱ्याचशा लोकांचा प्रश्न असा असतो की सर, तुम्ही जे फार्मर म्हणा किंवा ट्रेडर म्हणा किंवा सप्लायर मॅन्युफॅक्चरर ज्या कुणासोबत तुम्ही डील करताय, त्यांच्यासोबत रिलेशन बिल्ड कसं ठेवता तुम्ही? कधी कधी गरज पडली तर क्रेडिट वरती माल घेता का, किंवा रिलेशन लाईफ टाइम किंवा लॉंग टर्म साठी कसं बिल्डअप करायचं, काही टिप्स त्याच्यावरती सांगाल तर इट विल बी गुड. हे बघा, आमचे जे काही सप्लायर्स आहेत, मी सगळ्यांना अगोदर भेटून आपली USP काय आहे आणि आपण काय आहोत हे त्यांना पटवून दिलं. त्यांना आपण विश्वासात घेतलं आणि त्यांच्याकडून असं नाही की आपण त्यांच्याकडून क्रेडिटवरती माल घेतला. मग ती एग्रीकल्चर मध्ये कुठलाही प्रोडक्ट असो, एग्रीकल्चर मध्ये आपण जवळपास आज माझ्या वेबसाईट वरती जर तुम्ही जाल किंवा बघाल, सर सांगतील तुम्हाला, भाविका ट्रेडर्स तुम्ही टाईप करा, तुम्हाला गुगल वरती पूर्ण इन्फॉर्मेशन येऊन जाईल. तर यामध्ये जवळपास आम्ही 109 प्रोडक्ट मध्ये डील करतोय. आता 109 प्रोडक्ट एकटा माणूस किती लोकांमध्ये कसं जाईल आणि कशा पद्धतीने क्वालिटी मेंटेन होईल आणि कसं काय होणार हे तुम्ही स्वतः विचार करा. तर तसे लोक आणि तसा पूर्ण एक टीम वर्क किंवा फ्रेमवर्क तुम्हाला तयार करावं लागतं. त्यानंतर या सगळ्या गोष्टी शक्य आहेत. आज एखादा जर बासमती राईसचा माझ्याकडे जर कन्साइनमेंट आला तर मला हरियाणाला जावं लागेल. हरियाणाला जाण्यासाठी मला एकतर फ्लाईट पकडावं लागेल किंवा पैसे वाचवायचे असतील तर मला ट्रेन पकडावी लागेल. पण तो जी वेळ आहे ती वाचवायची असेल तर मला तसे काही असोसिएट किंवा बिझनेस असोसिएट किंवा मिलर्स असोसिएशन मध्ये ठेवावे लागतील की मला क्विक विदिन 1 मिनिट मला रेट्स माहित व्हायला पाहिजे की आजचा काय रेट आहे. मग ती कोणतीही कम्युनिटी असो, मग ती इलेक्ट्रॉनिक्स असो, कपडा असो किंवा XYZ काही हार्डवेअरचे टूल्स असतील किंवा आणखी काही असेल, तर या सगळ्यांचे रेट्स तुम्हाला माहित असणं आवश्यक आहे. त्यासाठी तुम्हाला आपल्याला दर दिवशी त्यांच्या टच मध्ये राहावं लागतं. आणि महत्वाचं आहे इनवॉइसिंग. इनवॉइसिंग मध्ये तुमचा फॉर्मॅट जो असतो तो अतिशय स्टँडर्ड असणं आवश्यक आहे. आणि तो स्टँडर्ड फॉर्मॅट जो आहे
तो फार कमी लोकांकडे असतो. कारण ज्या पद्धतीनं आपण इन्व्हॉइसिंग कन्साइनीला पाठवतो, त्याचा जो इम्प्रेशन पडतो, तो त्याच्यावरून त्याला लक्षात येतं, की हा माणूस कशा पद्धतीची आपल्याला सर्व्हिस देऊ शकतो किंवा तो ओके. आमच्यासाठी रिलायबल एक्सपोर्टर आहे किंवा नाही. तर त्याचा एक स्टँडर्ड मीन्स किंवा त्याची व्हॅल्यू जी आहे ती तुम्हाला इफेक्टिव्ह सेंटेन्सेस आणि तसे कॉलम्स तुम्हाला बिल्डअप करावे लागतील इन्व्हॉइसमध्ये. ओके. ग्रेट सर. आता इनिशियली लक्षात घ्या, इनव्हॉइस बनवत असताना स्टँडर्डनेस मेंटेन करा. बरेचसे फॉर्मॅट तुम्हाला मिळतील. सीएची फॉरवर्ड करतील, पण तुमची सुद्धा आयडिया लावा त्याच्यामध्ये. सिम्प्लिसिटीमध्ये व्यवस्थित पद्धतीने फॉर्मॅट बिल्ड करा, ज्यामध्ये तुमचं नाव, बायर्स नाव, बँक डिटेल्स, शिपमेंटची इनपुट टर्म्स काय आहे, तुमचा पेमेंट टर्म कसा आहे, त्यानंतर तुम्ही किती प्रोडक्ट्स ऍड करताय, इन्क्लुडिंग जीएसटी, जे काही डॉलर प्राइस मध्ये आहे, विथ स्टॅम्प, सिग्नेचर, सगळं काही या गोष्टी तो एक्सप्लोर करा. इनव्हॉइस व्यवस्थित पद्धतीने बनवा, जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने त्यांच्यापर्यंत एक्सप्लोर करता येईल. सेकंड थिंग सर, आपण क्वेश्चन घेऊया सगळ्यांचे, जेणेकरून हाफ अन आवर मध्ये जेवढा काही वेळ आहे सगळ्यांचे स्टेप बाय स्टेप क्वेश्चन घेऊया. परंतु एक सजेशन म्हणून की ज्या एक्सपोर्टरला इनिशियली स्टार्ट करतायत, त्यांना तुमच्याकडनं काय टिप्स मिळतील, म्हणजे स्टेप्स कशा फॉलो केल्या पाहिजे, की तुम्ही ह्या स्टेप करा, त्यानंतर ही स्टेप करा, त्यानंतर ही स्टेप करा, तुम्हाला बायर मिळेल, तुमचा कंटेनर एक्सपोर्ट होईल आणि इट विल बी बेनिफिशियल फॉर युअर फ्युचर. येस. बघा, म्हणजे जे जी काही नवीन तुमची सुरुवात करत झाली, आहेत, ज्यांना फक्त तुमची अजूनही सुरुवात शॉर्ट मध्ये, की तुम्ही ज्या पद्धतीने केलात, तर त्यांना काय सांगू शकता, जे काही नवीन लोक आहेत, ज्यांना एक्सपोर्ट फील्ड मध्ये पडायचं आहे? महत्वाचं एकच आहे महत्वाचं एकच आहे की ज्या वेळेस आपल्याला बाहेर मिळाला आणि आपल्या टर्म्स जेव्हा फायनल होत असतील, तर टर्म्स फायनल झाल्यानंतर मला तरी असं वाटत नाही की त्यामध्ये काहीतरी अडचण यायला पाहिजे. तुम्हाला फक्त एकच अडचण येईल की तो प्रोडक्ट कुठून घ्यायचा आणि त्याला क्लिअरिंगसाठी, आपला कंटेनर क्लिअरिंगसाठी कुणाला द्यायचा. ह्या दोनच ओके. महत्वाच्या गोष्टी असतात. एक तर बाहेर मिळणं, टर्म्स फायनल होणं. तिसरी गोष्ट आहे तुमचा प्रोडक्ट सिलेक्शन, की तुम्ही तो माल कुठून भरताय किंवा कसं भरताय, त्याचं स्पेसिफिकेशन काय राहणार आहे, त्याची साईज किंवा क्वालिटी कशी राहणार आहे. त्याच्यानंतर तुम्ही त्याला पोर्टपर्यंत कुणाच्या मार्फत देतात, तो किती विश्वासू आहे किंवा काय आहे. कारण आम्ही असे अनुभव घेतलेले आहे मार्केटमध्ये, की आज ते आपण हा प्रोग्राम लाईव्ह आहे, त्यामुळे मी एक्सप्लोर नाही करू शकत काही गोष्टी. त्याच्यामुळे हा विषय आपण जास्त डिटेलमध्ये न घेण्यापेक्षा महत्वाच्या 4-5 स्टेप असतात. महत्वाचं बायर फाइंडिंग, बायर मिळालेला आहे. इन्व्हॉइसिंग प्रॉपर करा. पेमेंट टर्म्स एकदम फाईन ठेवा तुमच्या सुटेबल. आमिषमध्ये येऊ नका. कारण बरेचसे असे लोक आहे, मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो. एक मुरादाबादचे सीएचे होते, आमचे मित्र आहेत. त्यांच्या मार्फत एक कंपनी त्यांना दुबईमधून इंट्रोड्यूस झाली. त्यांच्या सांगण्यावरून काही लोकांनी कंटेनर्स केले 2019 मध्ये आणि एका बीएल वरती 5-5 कंटेनर जायचे. त्यामध्ये काय झालं की ती कंपनीने जवळपास 1600 कोटीचा फ्रॉड केला होता. कंपनी. तर यामध्ये बरेचसे बासमती राईसचे कन्साइनमेंट, नारळाचे कन्साइनमेंट, कांद्याचे कन्साइनमेंट आमच्याकडून 35 कंटेनर गेलेले होते त्या कंपनीला. म्हणजे मी स्वतः नाही पाठवले, पण जे एक्सपोर्टर्स होते त्यांनी पाठवलेले होते. तर एकालाही 1 रुपया सुद्धा मिळालेला नाही आहे आतापर्यंत. आणि त्यामध्ये काही असे शिपर होते, म्हणजे एक्सपोर्टर होते, की त्यांनी आपल्या कमर्शियल प्लॉट्स विकून या व्यवसायामध्ये येऊन तो पैसा घालवला. त्याच्यामुळे खूप काळजी घेणं आवश्यक आहे आणि हाऊस म्हणून करायचं नाही, कारण पैशाला फार किंमत आहे. त्याच्यामुळे पैशाची अगोदर आपल्याला किंमत ठेवावी लागेल. त्याच्यानंतरच त्याचा वापर कसं करायचा, नाही तर आहे बुवा आपल्याकडे सेव्हिंगमध्ये आणि आपण, कारण एकदा गेलेला पैसा परत येत नाही. आणि त्यामध्ये हेही तुम्हाला एक्झाम्पल सांगतो, की ईसीजीसी पॉलिसी असून सुद्धा क्लेम मिळाला नाही. आता हा एक महत्वाचा टॉपिक आहे, की तो का नाही मिळाला? कारण ते डॉक्युमेंटेशन जे होते ते बँकेच्या मार्फत कन्साइनीला पोहोचवायला पाहिजे होते. ओके, ग्रेट. तर कन्साइनीने शिपरने काय केलं, की डायरेक्ट कुरिअर करून दिला
आणि त्यांनी रिलीज केलं कंटेनर. तर ते लक्षात घेता ECGC इम्पॉर्टंट पॉइंट आहे खूप, जेणेकरून ECGCचा जरी डॉक्युमेंट तुम्ही घेतला तरी तुम्हाला बँक थ्रू सगळे डॉक्युमेंट पाठवायचे आहेत. येस. तर त्यामुळे तो ECGC क्लेम सुद्धा नाही मिळाला आणि शेवटचे 5 कंटेनर होते ज्यावेळेस लक्षात आलं की ती कंपनी फ्रॉड झाली आणि ते 45 दिवस डेम्ब्रेजमध्ये कंटेनर दुबई पोर्टमध्ये उभे होते आणि ही शिपमेंट आहे मे 2019 ची. त्यानंतर शिपर आले आमच्याकडे की असं झालं, हे झालं, ते झालं, तर तुम्ही काही मदत करू शकता का? तर त्यानंतर आम्ही मुंबईला गेलो. शिपिंग लाईनच्या ऑफिसमध्ये तिथले जे GM होते त्यांना आपण भेटलो. त्यांना सांगितलं की असं-असं आहे. कन्सायनी आहे, पळालेली आहे जागेवरून. आम्हाला BL चेंज करायची आहे. आता BL चेंज करणं यालाही एक प्रोसेस आहे. त्यासाठी मग त्यांनी त्यांच्या सोर्सेस मार्फत मग बरेचसे वेगळे कन्सायनी की तो कांद्याचे कंटेनर होते, 5 कंटेनर होते. एकाच BL वरती कंटेनर होते. 45 दिवस झालेले होते. पूर्ण अलवीर मार्केटमध्ये असा एकही व्यापारी नव्हता की तो कंटेनर घ्यायला तयार असेल. त्या माणसाच्या डोळ्यातून अक्षरशः अश्रू निघाले होते. कारण त्यांनी स्वतःचा प्लॉट विकून ते पैसे लावलेले होते. तर त्याची अवस्था बघा, जवळपास 60 ते 70 लाखाचा व्यवहार होता तो. तर त्यावेळेस मला रिअलायझेशन झालं की खरंच काय चूक असते. तर ह्या सगळ्या छोट्या-छोट्या गोष्टी शिकायला मिळतात. त्याच्यानंतर त्यांनी ऑफर दिलं की एक काम करिये साहब, आप 50% तुम्ही डेमरेज पे ऑफ करिये. त्याच्यानंतर आम्ही त्यांना हे सांगितलं की नहीं सर, इसमें तो अभी तो 45 दिन हो गए. आम्ही त्यांना म्हटलं कि अभी तो 45 डेज हो गया सर, ये तो पेरिशेबल कार्गो है, खराब हो गया होगा, आप और कुछ फेवर कर दीजिए. तर मग तो आला 70% वरती. मग मी घरी आलो रात्री. तेही निघून गेले UPला. त्याच्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की ह्या शिपिंग लाईनच्या कंपनीचा मॅनेजिंग डायरेक्टर कोण असेल? त्याचं काय नाव असेल? त्या कंपनीची पूर्ण प्रोफाईल मी काढून पाहिली. त्याचा मॅनेजिंग डायरेक्टरचा नंबर ट्रॅक केला. वेगवेगळे टूल्स वापरले, त्याचे ईमेल आयडी काढली, सगळं ते मेल करायला लावलं आणि 3 दिवसामध्ये, मग तो 54वा दिवस होता या सगळ्या स्टफमध्ये. 3 दिवसानंतर मग मेल आला की 90% वेव ऑफ डेमरेजमध्ये मिळालं. त्याच्यानंतर आमचे एक मित्र होते. त्यांच्या मार्फत एक झारखंड मधलेच एक आहेत कंपनी, त्यांची जवळपास 10-12 वर्षापासून दुबईला कंपनी आहे. त्यांनी रिस्क घेतली. ते बोलले माझ्यासोबत. मी त्यांना सांगितलं, सर मैंने ये कंसाइनमेंट भरा है, आप 100% रिलीज करिए और DO उठाइए और आप देखिए माल जैसे की वैसा मिलेगा आपको. तर हा कॉन्फिडन्स तुमच्यामध्ये असणं आवश्यक आहे. 5 कंटेनर मधून एक कांद्याची गोणी सुद्धा खराब झालेली नव्हती. ही 2019 ची तुम्हाला BL सोबत सरांना मी शेअर करेल की किती आपण ते एकाच याच्यामध्ये शिपिंग बिल मध्ये चेंजेस केलेले आहे. तर हे असे व्हेरियस अनुभव असतात. काही वेळेस असं असतं की तुमच्या CHAच्या चुकीमुळे किंवा आणखी काही त्याच्या दिरंगाईमुळे कधी-कधी तो VGM फाईल करत नाही. VGM फाईल जर नाही झालं, तर मग तुम्हाला फॉर्म 13 इश्यू होत नाही. आणि फॉर्म 13 इश्यू होत नाही, तुमचा कंटेनर तर पोहोचला गेटच्या जवळपास. परंतु जर फॉर्म 13च नसेल, तर तुमचा कंटेनर गेट इन होणार नाही. तो पळून राहील तिथेच पोर्टमध्ये. बरोबर. सो इम्पॉर्टंट या पॉइंट्स आहेत खूप. हे पुढले फॅक्टर्स आहेत, पण लक्षात घ्या याच्यामधनं हे पुढे काय काय होऊ शकतं ह्या प्रोसेस तुमच्या समोर मांडतायत. सो एक्सपिरियन्स शेअर करतायत, नक्कीच तुमच्यासाठी इम्पॉर्टन्स असणार आहे ह्याचा. येस. तर या छोट्या-छोट्या अशा गोष्टी आहे की ते आम्हाला माहित नव्हतं. पण आज मला दैवयोगानं किंवा जे काही कलीग्स किंवा आणखी जे कन्सायनी आम्हाला मिळाले, त्यांच्या मार्फत बऱ्याच काही आम्हाला शिकायला मिळालं. आणि अवघ्या 4 ते 5 महिन्यामध्ये जवळपास इतका अनुभव आला शिपिंग लाईनचं की आम्ही तेव्हापासून फार कमी लोकांना किंवा CHAंना आम्ही अप्रोच केलेला आहे. मोजके काही लोक आहेत ज्यांच्याकडून आपण क्लिअरन्सचे कामं करवतो. बाकीच्या सगळ्या बुकिंग्स आपण स्वतः करतो. ओके. आणि हाच एक महत्वाचा आहे की जर आपल्याला कॉम्पीट करायचं आहे,
एखाद्या प्रोडक्टमध्ये आपण 50 पैशाची जर ऍटलिस्ट जर म्हणजे एक अपेक्षा ठेवली की 50 पैसे मिळायला पाहिजे, पण ते 5 रुपये कसे होतात ह्या सगळ्या टूल्सचा वापर करून ते तुम्हाला लक्षात येईल जेव्हा तुम्ही जास्त प्रॅक्टिस कराल. ओके, ग्रेट. म्हणजे इम्पॉर्टंट पॉइंट आहे हा सुद्धा. नक्कीच सर, आपण बराचसा इन्फॉर्मेशन तुमचा जो काही एक्सपिरियन्स आहे 4-5 वर्षाचा तुम्ही एक्सप्लोर केलात. नक्कीच थँक्यू सो मच लिटरली फॉर दॅट. सेकंड थिंग, ज्यांना कुणाला प्रश्न असतील, आता सर्वांचे प्रश्न घेऊया स्टेप बाय स्टेप. सो सायमल्टेनियसली एकेकाने प्रश्न विचारा, सगळ्यांचे प्रश्न वन बाय वन एक्सप्लोर करूया. सर प्रश्नाकडे चॅट बॉक्स मध्ये लक्ष द्या जेणेकरून तुम्ही पूर्णपणे एक्सप्लोर करू शकाल. ओके. Exim Trade is a genuine company. There are we will connect to you to buyer by paying 35,000 रुपये इयरली. ह्यांचं काहीतरी म्हणणं आहे की एक्झिम ट्रेड कंपनी आहे जी 35,000 रुपये इयरली त्यांचं पॅकेज आहे. तर हे जेन्युइन आहे का कंपनी, यांचा प्रश्न आहे. वेट करा प्लीज सर्वांनी, एकेकाचा प्रश्न घेऊया. त्याच्यावरती तुमचं उत्तर काय असेल सर? सर मी सुरुवातीला सांगितलं की B2B पोर्टल आहे, त्यांना ह्या सगळ्या कशा आहे की मल्टीनॅशनल कंपन्या आहेत किंवा काही नॅशनल कंपन्याही असतील. तर यांनी प्रत्येकाने जसं आज आपण एक युनिट उभारलेलं आहे, स्वतःची कंपनी इस्टॅब्लिश केली की आम्ही ही सर्व्हिस देतो, तसंच त्यांनी ती सर्व्हिस साठी तुम्हाला ते आपली B2B एक पोर्टल त्यांनी डिझाईन केलेलं आहे. पण ते किती जिन्युइनली तुम्हाला सर्व्हिस देणार हा एक खूप मोठा प्रश्नचिन्ह आहे. बरोबर. सेकंड थिंग, रिस्पॉन्सिबिलिटी तुमची असेल, ते सर्व्हिस देण्यासाठी आहेत. इनिशियली एक्सप्लोर करा. मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलंय, सर्व्हिस करण्यासाठी जर भारी कंपन्या तुम्ही शोधताय, डॉलर बिझनेस आणि ओल्झा, दे आर बेस्ट. त्याच्यासारखा तोट नाहीये, पण 1 लाख रुपये सबस्क्रिप्शन प्लॅन आहे पर इयर. सो फिजिकल एकट्याने होत नसेल आणि बरेचसे आहेत, बट एक्सप्लोर करा सर. येस. आणि शुभमजी, यामध्ये कसं आहे की एका सेल्स मॅनेजरला 1.5 2 लाखाचं पॅकेज असतं. आज गो फॉर वर्ल्ड करा किंवा त्याच्यानंतर आणखी बरेचसे असे B2B चे पोर्टल्स आहेत. आज 35,000 मधून जर त्यांना मिळत असेल, एक आता मला नाव काढायचं नाहीये कारण आमचा जो विजन आहे पुढचा, तो विजन आहे ब्रेक बल्क शिपमेंट करायचा. आता आम्हाला कंटेनर करण्यामध्ये तितकं आम्हाला आता इंटरेस्ट वाटत नाही. मी एकदा शुभम सरांशी डिस्कशन झालं होतं तेव्हा मी सांगितलं होतं की आता आम्हाला वर्षातून 4-5च कन्साइनमेंट करायचे आहे, पण त्या फक्त ब्रेक बल्क मध्ये करायचे. ब्रेक बल्क म्हणजे एक्सप्लोर करा सर, जेणेकरून लोकांना लक्षात येईल. आता ब्रेक बल्क म्हणजे काय की एक JNPT मध्ये शुभम सरांसोबत किती लोक गेले होते या सेशन मध्ये? जेवढे लोक आहे बरेचसे असतील सर, ऑलमोस्ट बरेचसे असतील. त्यांनी बघितलं असेल की एका वेसल मध्ये जवळपास 5 ते 6,000 कंटेनर जातात, राईट? बरोबर. तर त्या वेसल मध्ये तेवढीच वेसल, पण कंटेनर न पाठवता आपण एखादी वस्तू त्या क्वांटिटी मध्ये आपण पाठवू शकतो का, त्याला आपण ब्रेक बल्क म्हणतो. तर अशा काही कमोडिटी आहेत, जशी साखर आहे, गहू आहे किंवा तांदूळ आहे, तर या गोष्टी ब्रेक बल्क मध्ये आपण पाठवू शकतो. त्यामध्ये एक लिमिटेड टार्गेट एरिया आहे, आफ्रिकन कंट्रीज, त्याच्यामध्ये ईस्ट आफ्रिका आहे, वेस्ट आफ्रिका आहे, त्याच्यानंतर केनिया आहे, बऱ्याचशा कंट्रीज आहेत. त्यामध्ये आपल्या भारतातून कमी म्हणजे किमतीचा जो तांदूळ आहे तो पाठवला जातो, ज्याची किंमत जवळपास 24 रुपयापासून ते 26 रुपये वगैरे असते. आणि जर ती आपण कंटेनरनी पाठवलं तर त्याची व्हॅल्यू थोडी जास्त असते. आणि जर आपण पीच केलं आपल्या कस्टमरला किंवा कन्साइनीला कि सर आप 5 या 10 कंटेनर लेने से अच्छा है कि आप एक साथ 1,000 या 2,000 मेट्रिक टन ले लीजिए और आप ब्रेक बल्क में आप इतना इन्वॉइसिंग में प्रॉफिट कमाइए. ग्रेट. म्हणजे बराचसा लक्षात येण्यासारखा प्रश्न आहे आणि हे ज्यांना एक्सप्लोर झालं असेल, थँक्यू सो मच फॉर युअर क्वेश्चन. सेकंड थिंग, दुसरा प्रश्न सर, सीए चे गुड विकास सरांनी केलाय. सीए चे गुड म्हणजे एक्झॅक्टली एक्सप्लोर करा तुमच्या क्वेश्चन. कुठला सीए चे गुड आहे असं तुमचं म्हणणं असेल तर कमीत कमी 10 सीएच ला कॉन्टॅक्ट करा, जो कमीत कमी प्राइसिंग देईल, दॅट विल बी गुड फॉर यू. तिसरा प्रश्न आहे, B2B नेम सांगितलेले आहेत सर, गो फॉर वर्ल्ड वाईड म्हणा किंवा त्याचबरोबर इंडिया मार्ट, अलिबाबा, बरेचसे आहेत. तुम्हाला एक्सप्लोर करा, जिथं फिजिबल वाटतंय तिथं करा. विकास सरांचा प्रश्न सर, डॉक्युमेंट प्लस प्रोडक्ट प्लस सर्व्हिस बजेट फॉर एक्सपोर्ट असा प्रश्न आहे. त्याच्यावरती काय उत्तर असेल तुमचं? डॉक्युमेंटेशन मध्ये तर कसं आहे की आता तुमचं प्रोडक्ट काय आहे आणि
महत्वाचं असतं की प्रोडक्ट वरतीच डॉक्युमेंटेशन अवलंबून असतात. आता सिंपल थिंग सर, आपण एक ऍव्हरेज एक्झाम्पल घेऊन सांगूया. डॉक्युमेंट काढायचं आहे, प्रोप्रायटरशिप कंपनी तुमची 2,500 पर्यंत कंपनी सेटअप होते सीए कडनं. त्यानंतर तुम्हाला अपेडा काढायचं असेल 5,900 रुपयामध्ये काढून घ्या, करंट अकाउंट डिपेंड्स ऑन यू. त्यानंतर प्रोडक्ट सिलेक्ट करायचा आहे. समजा तुम्ही ऑनियन प्रोडक्ट घेतला तर ऑनियनचा सप्लायरला कॉन्टॅक्ट करा, 10 सप्लायरला कॉन्टॅक्ट करा, व्हिजिट करा, ऑनियनचा मालाचा रेट काढा. मालाचा रेट समजा तुम्हाला 10 रुपये केजीने मिळालाय, तर 40 फीट कंटेनर मध्ये 29,000 किलो माल बसतो. तर 29,000 गुणिले 10 करा, स्वतः प्राइसिंग येईल. त्यानंतर कंटेनर फ्रेट, कंटेनर बुकिंग, टर्मिनल हँडलिंग चार्जेस, त्यानंतर सिलिंग चार्ज, पोर्ट वरती जे काही कंटेनर ठेवला जातो त्याचा चार्ज, टोल, सगळा काही मिळून 3,12,000 ते 20,000 पर्यंत तुम्हाला चार्ज येतो विथ दुबई क्लिअरन्स टुवर्ड जेपेल आली. तर हा एवढा क्लिअरन्स 3,20,000 प्लस तुमच्या ऑनियनचा जेवढा काही 29 टनाचा होईल, म्हणजे 2,90,000 या 3,00,000 10 रुपयाच्या रेटनं मी पकडले. रेट जेवढा आहे तो एक्सप्लोर करा, दोन्ही मॅच करा. त्यामध्ये एक्स्ट्रा खर्च जर कुठला आला असेल तर तो इन्क्लूड करा. सगळं काही तुम्हाला बजेट 40 फीट कंटेनर साठी जाणारा 8 लाख रुपयापर्यंत असू शकतो. पण तुम्हाला जर एअर शिपमेंट करायचं तर त्याच्यामध्ये 1 ते 1.5 टनापर्यंत माल जातो, त्याच्यामध्ये 2 ते 3 लाखापर्यंत तुम्हाला खर्च येऊ शकतो. सो प्रत्येक डिपेंड ऑन, हा प्रश्न असा नसणार आहे की किती बजेट लागणार आहे, डिपेंड ऑन कंटेनर, तुम्हाला कुठला कंटेनर एक्सपोर्ट करायचा आहे त्याच्यावरती बजेट डिपेंड असेल. थर्ड थिंग, अजय वाघमारे सरांचा गव्हर्नमेंट इन्सेंटिव्ह वरती आहे. तर गव्हर्नमेंट इन्सेंटिव्ह ज्यांना हवं आहे त्यांना ऑनियन वरती गव्हर्नमेंट इन्सेंटिव्ह मिळतात, 2 to 3% पर्यंत इन्सेंटिव्ह मिळतात. मैद्यावरती सुद्धा तुम्हाला इन्सेंटिव्ह मिळतात 2 to 3%, म्हणजे तुमच्या जो काही तुमचा पीओ आहे त्याच्या अगेन्स्ट तुम्हाला तो रेट मिळतो. सो एव्हरीथिंग अबाउट इन्सेंटिव्ह. त्यानंतर हाऊ मच इन्सेंटिव्ह, इन्व्हेस्टमेंट, आत्ताच हाशिरन सर आत्ताच मी आन्सर केले त्याचं. त्यानंतर गव्हर्नमेंट इन्सेंटिव्ह, परत अजय सरांनी विचारलेल्या प्रश्नाचं क्लिअर झालं. सर ऑर्गॅनिक वे मध्ये केले बायर फाइंडर पण ओके ना? ऑर्गॅनिक वे मध्ये केली बायर फाइंडर ओके ना? चालेल, ऑर्गॅनिक मध्ये सुद्धा हायली डिमांड आहे. सर तुमचं काय मत आहे ऑर्गॅनिक प्रोडक्ट बद्दल? बाहेरच्या देशामध्ये कशा पद्धतीने डिमांड आहे ऑर्गॅनिक प्रोडक्टची? बघा, ऑर्गॅनिक मध्ये आमचा जो अनुभव आहे तो असा आहे की काही युरोपियन कंट्री मध्येच ऑर्गॅनिक प्रोडक्ट जातात आणि त्यामध्ये काही सिलेक्टेड फार्मर्सच आहेत की जे ऑर्गॅनिक व्हेजिटेबल्स किंवा प्रोडक्ट्स बनवतात. त्यामध्ये स्कोप आहे, पण एक मानसिकता अशी झालेली आहे आता. नागपूरमध्ये एक वायगाव, आपण गावाचं नाव ऐकलं असेल, येस. हळदीसाठी प्रसिद्ध गाव आहे आणि इंग्रजांच्या काळापासून तिथे हळदीसाठी जवळपास 200 ते 250 एकरचा एक बेल्ट असा आहे की त्यामध्ये ऑर्गॅनिक हळद उत्पादन होत असते. तर ऑर्गॅनिकला स्कोप असू शकतो, पण त्याची ऍक्च्युअल जी व्हॅल्यू आहे, फाइंडिंग, प्रॉपर लॅब टेस्टिंग, त्याबद्दल अजूनपर्यंत आपण सॅटिस्फाईड झालेलो नाही. कारण काही एक कन्साइनमेंट होती आमच्याकडे हळदीसाठी, ज्यामध्ये कुर्कुमिन लेवल जो होता तो आम्हाला 7% पाहिजे होता. आम्ही बऱ्याचशा ठिकाणावरून सॅम्पल मागवले, स्वतःचे खर्च केले, लॅब टेस्ट केला. त्यांनी सांगितलं की सर ये आपको 5 के ऊपर, 6 के ऊपर, 7 के ऊपर मिलेगा, बट सगळं 4च्या आतमध्ये. तर काय असतं, जे आपण हळद खात असतो ती आपण डेली रुटीन मध्ये आपण जी घरी जी हळद खातो तिचं कुर्कुमिन लेवल 3% वगैरे असते. आणि ज्यांना हाय कुर्कुमिन लेवलची ज्यांना हळद पाहिजे ऑर्गॅनिक मध्ये, तर मग त्याचा उपयोग कॅन्सरच्या ट्रीटमेंटसाठी किंवा इतर लॅबोरेटरीज मध्ये वापरला जातो, औषधाच्या निर्माणासाठी किंवा इंजेक्शनसाठी. ग्रेट, म्हणजे लक्षात आलं ऑर्गॅनिकली सुद्धा तुम्ही काम करू शकता जर काही तुम्हाला आन्सर मिळाला असेल. सेकंड थिंग सर, तुर्कीने भारताकडे गहू मागितले आणि भारताने पाठवले, पण नंतर तुर्की काही कारणाने घेण्यास नकार दिला. हे झालं देशाचं, पण जर आमच्या सारख्या बरोबर झालं तर करायचं काय? म्हणजे त्यांचा प्रश्न असा आहे की तुर्कीने गहू मागवला होता आणि नंतर नकार दिला, तर ह्यांनी काय करायचं? तर अभिनय जाधव सर, तुम्हाला प्रश्न मी क्लिअर करेल. इनिशियली गव्हर्नमेंट कुठल्याही गोष्टी किंवा कुठलंही गव्हर्नमेंट जे असतं, इनिशियली तुम्ही पाठवण्याच्या अगोदर, जर समजा आता जर गहू बॅन झाला म्हणलं, आज संध्याकाळी म्हणलं, तर असं नसतं की पोर्टवरती जो कंटेनर तो लगेच बॅन केला जातो.
तुम्हाला कन्सेशन दिलं जातं की आजच्या तारखेमध्ये जेवढे काही कंटेनर गेले तेवढे सोडले जातील, पण त्याच्या पुढे जे जाणार आहेत त्याला बॅन केलं जातं. त्यानंतर अशा पद्धतीच्या बऱ्याचशा गोष्टी होतात. थोडक्यात इराणमध्ये सुद्धा आपण केवी वगैरे बॅन, म्हणजे थोडक्यात इंडियाने केवी बॅन केली होती, तर इराणनं सुद्धा म्हणलं की इंडियाचे प्रोडक्ट वापरणार नाही. पण पर्याय नाही त्या काही देशाकडे, इंडियाचे प्रोडक्ट घ्यावेच लागतात, जेणेकरून तिथं काही उठण्यासारख्या गोष्टी नाहीये. तर या बऱ्याचशा एक्सप्लोर होण्यासारख्या आहेत. तेवढा पुढचा विचार इनिशियली नसतो आणि बल्क क्वांटिटीमध्ये जे करतात त्यांना एक्सप्लोर होऊ शकतं. बट डोंट वरी अबाउट दॅट की इनिशियल लेवलला असं होईल का. आता सध्या मैदा बॅन केलाय इंडियानं, पण डोंट वरी, डीजीएफटी वरती जर तुम्ही तुमचं रजिस्ट्रेशन केलात, सबमिट केलात, तर डीजीएफटी व्हेरिफिकेशन करतंय की तो बाहेर जेन्युन आहे का, तो बाहेर कंपनी कशी आहे आणि चांगला माल पाठवतोय का, त्यानंतर तुम्हाला परमिशन देतंय. बॅन म्हणजे असं नाही की डायरेक्टली बंदच केलं, तुमचा कंटेनर तो तिथंच अडकून राहिला, असं नाही होणार. तुम्ही काहीतरी प्रोसेस असतात. दुसरी प्रोसेस, बऱ्याचशा लोकांच्या डोक्यामध्ये प्रश्न आहे की सर कंटेनर पाठवला, बाहेरनं घ्यायला नकार दिला तर काय करायचं. तिथं एवढे काही लोक असतात जे की तुमचा कंटेनर घेण्यासाठी रेडी असतात. म्हणजे समजा तुम्ही जर तो कंटेनर बाहेरनं नकार दिला, तर तुम्ही डायरेक्टली तिथल्या तिथं डील करून जे काही लमसम अमाऊंट आहे ते घेऊन तुम्ही तिथे एक्सप्लोर करू शकता. असे सुद्धा लोक घेणारे पोर्टवरती असतात. जे कंटेनर पडून असतात त्या कंटेनरचा लिलाव केला जातो, या पद्धतीने ते कंटेनर विकले जातात. सो डोंट वरी अबाउट दॅट. पण हा प्रॉब्लेमॅटिकच वे आहे, त्यामुळं करत असतानाच व्यवस्थित पद्धतीनं करा. सेकंड थिंग, सर आपण ऍट द टाइम कमीत कमी आणि जास्तीत जास्त किती माल एक्सपोर्ट करू शकतो. एरोप्लेन न पाठवताय 1.5 टन कमीत कमी माल पाठवा. 20 फीटाचा कंटेनर पाठवताय, मैदा पाठवत असाल 23 टन माल जाईल. 40 टनाचा कंटेनर पाठवताय, 46 टन मेट्रिक टन माल जाईल. सो ही 0 टू हायर लेवल दोन्ही प्रश्नाचा आन्सर, गव्हर्नमेंट इन्सेंटिव्हचा आन्सर ऑलरेडी दिलाय. येस. त्यानंतर सेकंड प्रश्न, सीएची चे कॉन्टॅक्ट कुठे मिळतील. नरेंद्र पाटील सर, गुगल वरती भरमसाठ पडलेत, 8-10 कॉन्टॅक्ट करा. नाही मिळाले तर इनिशियल लेवलला मी 1-2 प्रोव्हाइड करतो, जेन्युइनिटीने तुम्हाला प्रोव्हाइड करतील. परंतु मी रेफरन्स दिला तरी सुद्धा तुम्ही एक्सप्लोर करा की त्याच्यापेक्षा कमी कोणी देऊ शकेल का, आणि तिथून बिनधास्तपणे घ्या. येस. सेकंड थिंग, सर तुम्ही झिरो इन्व्हेस्टमेंट मधून बिझनेस कसा स्टार्ट केला, प्रोसेस काय आहे. सरांनी ऑलरेडी सांगितलं सेशन सुरू झाल्याबरोबर की त्यांनी डोमेस्टिक मध्ये स्टार्ट करायला सुरू केलं आणि त्यांना 40 लाख रुपयाची डोमेस्टिक मधली ऑर्डर मिळाली आणि तिथून त्यांची एक्सपोर्ट जर्नी स्टार्ट झाली की आपण हा कांदा एक्सपोर्ट करू शकतो का. रजत सरांचा प्रश्न आहे पीओ, परचेस ऑर्डर. तुम्ही माल विकत घेत असताना जी डॉक्युमेंट तुम्हाला रिक्वायरमेंट असतं, प्रूफ, म्हणजे मला माल द्या म्हटल्यानंतर असं नसतं की तुम्ही माल पाठवताय, काहीतरी डॉक्युमेंट प्रूफ लागतं, त्याला म्हणलं जातं परचेस ऑर्डर, पीओ. ओके. सो सेकंड, त्यानंतर प्रश्न ऑलमोस्ट आहे सर, डोमेस्टिक मार्केट में ये स्टेट से अदर स्टेट स्टार्टअप कैसे कर सकते हैं, नॉलेज आने पर इंटरनॅशनल मार्केट करेंगे, एमडी अफसर सरांचं म्हणणं आहे. सर डोमेस्टिक बद्दल काय सांगाल, अफसर सरांच्या प्रश्नाचं उत्तर द्या. डोमेस्टिक मध्येही करता येईल, काही प्रॉब्लेम नाही, परंतु तुम्ही प्रत्यक्ष जाऊन तिथे एकदा भेट करणं आवश्यक आहे की कोणत्या सप्लायर बाहेरला तुम्ही सप्लाय करताय आणि प्रोडक्ट काय आहे तुमचं. जोपर्यंत फेस टू फेस तुमचं मीटिंग होत नाही, आता पूर्ण लॉकडाऊन मध्ये मागच्या 2.5 वर्षापासून आतापर्यंत ज्या काही मीटिंग्स होतात आमच्या सगळ्या व्हर्च्युअल मीटिंग होत आहेत. तर आता व्हर्च्युअल मध्ये न जाता तुम्ही डायरेक्ट 1 to 1 एकदा भेटल्यानंतरच तुम्ही व्यवहार करा. ग्रेट. सो लक्षात आलं, 1 to 1 भेटा अगोदर सगळ्या काही गोष्टी एक्सप्लोर करा, त्यानंतर तुम्हाला मिळतात. त्यानंतर काही थोडेसे प्रश्न घेईल कारण ऍज अ वेळ कन्स्ट्रेंट 2 तास आपण कंटिन्युअस करतोय, बट लेट अस एक्सप्लोर. सर तुमचे काही जेन्युइन बायर मिळतील का आम्हाला, आमचे फायनान्स घालून तुमच्या बरोबर बायर एक्सपोर्ट करू शकतो का. जर आम्हाला काही प्रॉब्लेम नसेल तर आम्हाला प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स पण येईल, कारण आम्ही न्यू आहोत एक्सपोर्ट ऑनियन बायर साठी. अजिंक्य सरांचा प्रश्न आहे सर. सर करता येईल, काही प्रॉब्लेम नाहीये, पण ते इन्व्हेस्टमेंट कॅपॅसिटी मला बघावं लागेल की काय लेवलवरती तुमची इन्व्हेस्टमेंट कॅपॅसिटी आहे. कारण आता आमचं कसं आहे की मी तुम्हाला सांगितलं, आता एक्सपोर्ट मध्ये आम्ही ब्रेक बल्क मध्ये जात आहोत आणि त्यासाठी आपण बिझनेस असोसिएट किंवा पार्टनर्स आपण शोधत आहोत. आज एक कन्साइनमेंट ब्रेक बल्कची जर करायला गेलो आपण, तर जवळपास 60 ते 70 कोटी रुपयाचं इन्व्हेस्टमेंट असतो. जवळपास 30 कोटीसाठी आमची एक फायनल झालेली आहे मीटिंग. आता त्यांची मुलगी लंडनला चाललेली आहे, तर ते बिझी आहेत आणि याच 29 तारखेला त्यांचं बंगल्याचं इनॉग्रेशन आहे, तर त्यामुळे ते बिझी आहेत. त्याच्यानंतर त्यांचं आमचं जॉईंट व्हेंचर होऊन ते सगळं सुरू होणार आहे. तर यात असं आहे की करायला प्रॉब्लेम नाही,
स्मॉल लेवलवर करायचं असेल तर त्यासाठी आपण तुम्हाला नक्की मदत करू. कुठून काय बाहेर करायचे, कसं कंटेनर बुक करायचं, तुमचा किती जास्तीत जास्त फायदा कसा करून घेता येईल त्याबद्दल आपण मार्गदर्शन करू शकतो. ओके, त्यात ग्रेट. काहीच प्रॉब्लेम नाही. म्हणजे ऑलरेडी सर एक्सपोर्ट स्मॉल कंटेनर्स मध्ये करत होते, पण आता बिग बल्क म्हणजे कसं तर 400-500 म्हणजे करोड्स मध्ये इन्व्हेस्टमेंट अमाऊंट, त्या पद्धतीनं ते पुढे काम स्टार्ट करतायत. सेकंड थिंग, सागर सरांचा प्रश्न, युएस एम्बेसीला मी बायर लिस्ट मागवली परंतु बरंच काही लिहिले, पण आता काय करावं लागेल? कोर डाटा एक्सप्लोर करा. सरांनी जे सांगितले तुम्हाला की वेबसाईट एक्सप्लोर करा, तिथून बघा. एम्बेसी कडनं नाही मिळेल, डोंट वरी, भरपूर प्लॅटफॉर्म आहेत, सगळे प्लॅटफॉर्म एक्सप्लोर करा. लॅब टेस्टिंग कंपल्सरी आहे का? विकास सर, डिपेंड ऑन प्रोडक्ट. कांद्याला कसली लॅब टेस्टिंग करताय? नाहीये. सो वन डिपेंड. सेकंड येस सर, एक्सप्लोर वन करा. सेकंड कांद्याला लॅब टेस्टिंगची गरज नाहीये. कांद्यासाठी जर कांदा एक्सपोर्ट करणारे जर काही लोक आजच्या सेशन मध्ये असतील तर मी त्यांना सांगतो की त्याच्यावर ट्रीटमेंट होत असते आणि ती बरोबर. स्पेसिफिक काही कंट्रीसाठी ट्रीटमेंट करावी लागते. जर तुम्हाला लंडनला पाठवायचं असेल किंवा युरोपियन कंट्रीला पाठवायचं असेल किंवा या सगळ्या कंट्री विसरून जा. आता पावसाळ्याचा दिवस आहे, पावसाळ्याच्या दिवसामध्ये मास्टर लेवल कांद्यामध्ये भरपूर असतो. तर यावेळेस तुम्हाला डेस्टिनेशन म्हणजे ट्रान्झिट टाइम कोणत्या कंट्रीचं किती आहे हे अगोदर माहीत करावं लागेल. फॉर एक्झाम्पल लंडन 25 डेज टू 30 डेज. आज आपण आफ्रिकेला पाठवतो जवळपास 45 डेज. तर आपल्याला रेडिएशन करणं आवश्यक आहे. रेडिएशन ही एक प्रोसेस आहे. त्याचं एक युनिट मुंबईला आहे आणि एक आपल्या लासलगावला आहे. तिथून आपण रेडिएशन करून कांदा पाठवू शकतो. पण त्याचा किती इफेक्ट होईल हे सांगता येणार नाही. कारण रेडिएशन हा एक खूप मोठा अभ्यास आहे प्रत्येक पेरिशेबल आणि नॉन पेरिशेबल प्रोडक्टसाठी. तर यामध्ये असं आहे की कांद्याचं ऍक्च्युअल रेडिएशन म्हणजे कोणताही एग्रीकल्चर प्रोडक्ट जर असेल तर त्याचं रेडिएशन तो जमिनीतून निघाल्यानंतर लगेच 8 दिवसाच्या आतमध्ये त्याला रेडिएशन करणं आवश्यक आहे. तरच त्याचा 100% फायदा होऊ शकतो. ओके, ओके, ग्रेट. म्हणजे सरांचं म्हणणं आहे की रिझल्ट मिळतो, परंतु त्यानुसार तेवढ्या वेळेत टाइम पिरियड मध्ये करावा लागतो. सेकंड थिंग, जे लोक जेएनपीटी ला आले होते त्यांना नक्कीच माहिती असेल, आपण अपेडा हाऊस एमएसएमबी व्हिजिट केलं होतं, तिथे तुम्हाला रेडिएशन ट्रीटमेंट दिसले होते. आंब्यामध्ये फूड फ्लायचा प्रमाण जास्त असतो, तर रेडिएशन ट्रीटमेंटना आपण त्या गोष्टी मारू शकतो, जेणेकरून तुमचा प्रोडक्ट एक चांगल्या क्वालिटीचा जातो, जे की बॅक्टेरियाज मध्ये निर्माण होणार आहेत त्या सुद्धा होत नाहीत. सेकंड थिंग, न्यू कमर्सने किती इन्व्हेस्टमेंट, इनिशियली आताच प्रश्नाचं उत्तर दिले सर. ओके, ग्रेट. व्हॉट्सअप नंबर नरेंद्र सर नक्कीच मिळेल. बरेच बायर इनव्हॉइस वर व्हॅल्यू कमी टाकायला सांगतात आणि आपण किती पद कमी ठेवू शकतो, आणि हे जर कस्टम ऑफिसरच्या लक्षात आले तर काय होऊ शकतं? हे बघा, हे असे बरेचसे प्रॉब्लेम्स मला कोलंबो आणि दुबईमध्ये आलेले होते. पण मी स्ट्रेट वे त्यांना स्ट्रेट प्रिन्सिपल, हे बघा, जोपर्यंत तुम्ही तुमची क्वालिटी आणि तुमची व्हॅल्यू तुमच्या कंपनीची आणि प्रिन्सिपल सेट करणार नाही तोपर्यंत तुम्हाला असे लोक मिळत राहणार. तर ते तुम्हाला काही लोकांना बायकॉट करावं लागेल. ओके सर, तर पर्याय नाहीये कारण त्याच्यासाठी? हा, येस, बरोबर, नाही, बोला. पर्याय आहे, पण इन केस एखादा फर्स्ट एक्सपोर्टरच असेल, त्याचा पहिलाच कन्साइनमेंट असेल आणि बीजीएम मध्ये जर तो पकडला गेला तर हम्म. त्याच्यावर काय पाडी येईल, त्याचं सरळ लायसन्सच जाईल ना मग. ओके, सो बी अश्युअर्ड अबाउट दॅट. आणि हे इम्पॉर्टंट आहे की काय काय गोष्टी होऊ शकतात. इट डिपेंड्स ऑन पुढं कॅज्युअलिटीनं इनिशियल लेवलला ठीक आहे, बट मॅक्झिमम तुमची कंपनी पुढे स्टार्टअप चांगला करायचा असेल तर या पद्धतीनं हे करा. सर, क्वेश्चन परत एकदा पूर्ण रीड करा. ओके, सरांचा क्वेश्चन परत एकदा रीड करा म्हणताय. सो लेट मी. सर, मी युएस एम्बॅसीला बायर लिस्ट मागवली माझ्या प्रोडक्ट साठी. त्यांनी कॉमन बायर लिस्ट पाठवली, ज्यात मिक्स बायर आहेत ना, त्यांना रिप्लाय दिला की आम्ही डिटेल्स प्रोव्हाइड नाही करू शकत आणि त्यांचे ईमेल्स आणि ऑल, तर काय करावं लागेल? मी म्हणलं एम्बॅसी नाही देते ना तर सोडून द्या एम्बॅसीला, कोर डाटा एक्सप्लोर करा. एक काम करू शकतात हे की येस. जर एखादा जो ऑफिसर असतो एम्बेसी मध्ये, ते सगळे इंडियन्स असतात. त्यांनाही असं वाटतं की इंडियाचा बिझनेस इथे व्हायला पाहिजे. काही वेळेस बिजी असतात, फर्स्ट ऑफिसर सेकंड ऑफिसर्स असतात त्यांच्या. तर त्यामध्ये असं करू शकता की तुम्ही वारंवार रिपीट करा. असं नाही की आज तुम्ही मेल पाठवला आणि उद्या 24 तासामध्ये तुम्हाला रिव्हर्ट यायलाच पाहिजे, असं होत नाही. वारंवार मेल करा
आणि स्पेसिफिक प्रोडक्ट त्याचा HS कोड सोबत मेल करा. त्याचं एक स्पेसिफिक फॉर्मॅट आहे मेल करायचं. त्यानुसार जर तुम्ही मेल केलात तर तुम्हाला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स येईल त्याचा. ओके, ग्रेट. ग्रेट. उत्तर मिळालं असेल सर. बट सेम रिप्लाय त्यांनी 3 वेळेस मेल केलाय तरी त्यांना सेम रिप्लाय येतोय असं म्हणतायत. सो मेल वेगळ्या पद्धतीने परत एकदा ट्राय करा. नाही आला तर मी पर्याय तुम्हाला सांगितलाय, कारण बऱ्याचशा एम्बेसी असतात ते तुम्हाला जर सपोर्ट करत नसतील लेट्स एक्सप्लोर, पण तिथंच अडकून राहण्यात उपयोग नाहीये. पुढली स्टेप घ्या. सो डोंट वरी अबाउट दॅट. सेकंड थिंग, हाशिरन सरांचा एक्सपोर्ट इम्पोर्ट बिझनेस. येस, बोला सर. महत्वाचं आणखी एक आहे, रिप्लाय न येण्यामागचा एक महत्वाचं कारण असंही असू शकतो की काही काही कंट्रीज ज्या आहेत तर त्या हे चेक करतात की हे FIO मेंबर आहेत की नाही. ओके ओके ग्रेट. जर FIO मेंबर नसतील, FIO मेंबर जर नसतील तर मग ते रिव्हर्ट करत नाही. बरोबर. सो एक्सप्लोर करा. FIO सुद्धा तुम्हाला इम्पॉर्टंट आहे. बोला सर. DGFT त्याच्यानंतर अपेडा आणि तुमचं FIO हे सगळे एका सोबत इंटरलिंक झालेले आहेत, तिन्ही डिपार्टमेंट. तर ते सगळेच व्हेरीफाय करतात. ओके ग्रेट. सेकंड थिंग, एक्सपोर्ट इम्पोर्ट बिझनेस साठी वेबसाईट काढावी लागते काय, हा प्रश्न आहे. सर, एक्सपोर्ट आपण काय करतो? एक्सपोर्ट म्हणजे काय? आपल्या घरी बाहेरचे लोक येऊन तर आपल्यासोबत काही घेणार नाही ना. आपलं प्रेझेन्स तर वेब वरती असणं आवश्यक आहे. त्यामुळे वेबसाईट शिवाय आपण काहीच करू शकणार नाही. वेबसाईट मेन आहे आणि ती एक्सपोर्ट ओरिएंटेड वेबसाईटच असणं आवश्यक आहे. बरोबर, लक्षात आलं. सो वेबसाईट इज अ मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट आफ्टर कंपनी रजिस्ट्रेशन. मी तुम्हाला स्टेप सांगितले आहेत, पण जे लोक वर्क करतायत त्यांना रिझल्ट मिळत आहेत. त्यामुळे स्टेप वाईज जा. फक्त मी 10 वेळेसचे प्रश्नाचं उत्तर दिले. सो प्लीज एक्सप्लोर करा. एक एंटरप्रेन्योर साठी बिहेवियर स्टार्ट करा, जेणेकरून स्टेप्स ज्या दिलेत त्या फॉलो करा तुम्ही. तुम्हाला कुठेही प्रॉब्लेम येणार नाही. त्यानंतर येस येस, उलाढाल किती असेल? डोंट माइंड सरांची वार्षिक उलाढाल किती असेल? सर तुमची वार्षिक टर्नओव्हर काय असेल सांगू शकाल का? आता आमचा जो प्रोजेक्टेड बॅलन्स शीट गेलेला आहे तो 5.5 पर्यंत गेलेला आहे. सॉरी फॉर इंटरप्शन. ग्रेट. तर या सर्व आय थिंक सो प्रश्न तुमचे क्लिअर झाले असतील. जे काही प्रॉब्लेम्स येतात नक्कीच रिझॉल्व्ह करूया. येस. सेकंड थिंग, त्याचबरोबर ज्या काही गोष्टी तुम्हाला रिक्वायरमेंट असतील चांगल्या पद्धतीने सगळ्या गोष्टी एक्सप्लोर करा. ज्यांना कुणाला सेशन अटेंड करताय, वेबिनार अटेंड करताय, पण ऍडव्हान्स लेवल मध्ये जर्नी स्टार्ट केल्याने ते सुद्धा करू शकतात. बऱ्याचशा लोक बघा, लक्षात घ्या, ही जी ऍक्टिव्हिटी सुरू केली होती मी, बऱ्याचशा लोकांना मला परत सांगायचंय, तुम्ही ऍडव्हान्स लेवल मध्ये येण्यासाठी 1500 रुपये फीस भरता, लक्षात घ्या. बट ही किती दिवसाची जर्नी असते? यू रिमेंबर दॅट. लक्षात घ्या, आज 6-6 महिने, वर्ष झाले लोक माझ्यासोबत कनेक्ट आहेत, आणि इव्हन ओनली इन दॅट अमाऊंट. सो आपली कम्युनिटी बनवण्याचे जे काही प्रयत्न चालू आहे त्यांच्यामध्ये सगळ्यांचं सपोर्ट असणं गरजेचं आहे. आपल्याला पूर्ण महाराष्ट्रामध्ये जेवढे काही मराठी लोक आहेत तळामळामध्ये, जे की थोडक्यात खेड्यामध्ये असतील, त्यांना एक्सपोर्ट माहिती नाहीये, निदान त्यांच्यापर्यंत एक्सपोर्ट फील्ड घेऊन जाऊया. त्यानंतरच त्यांची भीती मरेल. मग पुढे एक एक जण एक्सपोर्ट मध्ये उतरायला सुरू होतील. पण त्या जर गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचल्या नाहीत तर एक्सपोर्ट मध्ये उतरणं सिंपल गोष्ट नाही. त्यानंतर पुढे ज्या काही रिक्वायरमेंट असतील मी पुढे एक्सप्लोर करेल. सेकंड थिंग, बहुतांश वेळा दुबई मधील बायर ने एवढ्या लाखाचा किंवा एवढ्या कोटीचा फ्रॉड केला आहे आणि त्याने फसवला, सतत वेगवेगळ्या ठिकाणी ऐकून येतं. नवीन एक्सपोर्टर फक्त ते दुबईलाच टार्गेट करतात. अरविंद सर, हे बघा, बिझनेस मध्ये दोन्ही पार्ट आहेत, एक फ्रॉड आणि एक आहे ते जेन्युइनिटी. डिपेंड टोटली ऑन युअर सेल्फ. म्हणजे लक्षात घ्या की तुम्हाला सगळ्या गोष्टीची सेफ्टी घेणं गरजेचं आहे. करेक्ट वेने एक्सपोर्ट करा, ECGC घ्या, विथ बँक इन्शुरन्स, म्हणजे सॉरी बँक थ्रू डॉक्युमेंट ट्रान्सफर करा, कुठेही प्रॉब्लेम येणार नाही. जे लोक म्हणलं ना, सरांनी म्हणले की बायर तुम्हाला अप्रोच करतात, तुम्हाला कंटेनर पाठवायला, तुम्ही फ्लो मध्ये पाठवता आणि नंतर प्रॉब्लेम्स होतात, तर या सुद्धा गोष्टी पुढे होऊन जातात. सेकंड थिंग, येस, थँक्यू सो मच. सेकंड थिंग बघा सर, सगळ्यांचा एक ग्रुप तयार करा, ग्रुप मध्ये डिस्कशन होईल. येस. सेकंड थिंग, व्हॉट्सअप नंबर तर शेअर करेल सर, डोंट वरी, सगळ्यांना एक्सप्लोर होईल.
आपण 16 सप्टेंबर मी दुबईसाठी ज्यांना एक्सप्लोर करायचं होतं त्यांची डेट फायनल केली आहे. सो इमिडिएटली ज्यांचे रजिस्ट्रेशन होतील त्यांना मी एक्सप्लोर करेल. सो जे लोक इंटरेस्टेड आहेत अराउंड तिकीट फिअर, जे काही राहण्याची व्यवस्था असेल किंवा जे काही आपल्याला ट्रॅव्हलिंग, एअरपोर्ट बुकिंग, हॉटेल सगळं ते एक्सप्लोर केलंय. 16 सप्टेंबर मी फायनल केलंय, बट कंटिन्युअसली फ्रेट रेट सॉरी एअर फ्रेट जे एअर फेअर जे आहेत कमी जास्त होत असतात, त्याच्यामुळे जे लवकर रजिस्ट्रेशन करतील त्यांना एक्सप्लोर केलं जाईल. फक्त आपण 5 ते 10 लोकांना एक्सप्लोर करणार आहोत, त्याच्या पुढे आपल्याला एंट्री घेता येणार नाही. अमाऊंट जर जात असेल तर अराउंड 58 to 59,000 रुपीज पर्यंत आजच्या सिच्युएशनला जाते. फ्रेट जे काही एअरचा लाईनचा रेट वाढला तर वाढू शकतं, कमी झाला पुढली डेट गेली तर कमी होऊ शकतं, पण हा आता ऍव्हरेज रेट चालू आहे. इन्क्लुडिंग एव्हरीथिंग जाऊन 5 दिवसाची जर्नी एक्सप्लोर करून अल अविरा मार्केट, दुबईचा गोल्डसुक मार्केट, जे काही एक्सप्लोर करायचं स्पायसेस मार्केट सगळं काही करता येईल. सो डिपेंड ऑन यू. तर हा सुद्धा क्लिअरच आहे. जे लोक इंटरेस्टेड आहेत त्यांनी मला चॅटबॉक्स मध्ये किंवा व्हॉट्सअपवरती ऑलरेडी मेसेज केलाय. तर 16 तारीख आहे, ज्यांना रजिस्ट्रेशन करायचं डझंट मॅटर, काही अमाऊंट भरून तुम्ही नंतर मला कॉन्टॅक्ट करून रजिस्ट्रेशन करा, नंतर बाकीचे भरले तरी चालते. सेकंड थिंग, बँक मार्फत पेपर गेले पाहिजे. ते काय असतं ते सांगा. तुमचा प्रत्येक डॉक्युमेंट बँक मार्फत गेला पाहिजे. लक्षात येते का? म्हणजे तुमचा बँकेकडनं सगळं जाणं गरजेचं आहे. पासपोर्ट एक्सपायरी, पासपोर्ट एक्सपायरी म्हणजे एक्सपायर झाले सर, नया बना लो आप पासपोर्ट, सो उतनी कोई उसमें चीज नहीं है. येस. किती लोकांना दुबईला एक्सप्लोर करायचा हा माझा पहिला प्रश्न असेल. तर तुम्हाला तिकीट रेट्स कळलेले आहेत. ज्यांना टूर म्हणून यायचं येऊ शकता, तुम्हाला फिरण्यासाठी सुद्धा वेळ दिला जाईल. ज्यांना बिझनेस ओरिएंटेड यायचंय, आपण बायर्स सुद्धा भेटणार आहोत तिथं जाऊन. ज्यांना एक्सपोर्ट करायचंय आणि बायर मिळाल्यानंतर यू कॅन कॅरी फॉरवर्ड फ्रॉम दॅट. सो चॅटबॉक्स मध्ये रिप्लाय करा जे लोक इंटरेस्टेड जेन्युअनली आहेत. फक्त मी आहे इंटरेस्टेड बघूया म्हणणारे नको. अभिनय जाधव सर, येस, रिप्लाय करा जे लोक आहेत. जे लोक एवढे पैसे भरू शकतात त्यांनाच एक्सप्लोर केलं जाईल. कारण सिंपल थिंग आहे, कारण हे इथं कुठं जवळ नाहीये की आपण कमी अमाऊंट मध्ये घेऊ शकतो. आत्ताचा रेट एअरचा फ्रेट जे की 16 तारखेचा काढलाय त्याचा अराउंड 35-36 हजार रुपये चालू आहे, लक्षात घ्या. तो तुम्ही सगळ्या गोष्टी बघू शकता. येस, क्लिअर आहे. दत्ता शिंदे सर आणि अभिनय जाधव सर बोथ आर रेडी फॉर दॅट. आणि ज्या लोकांनी इंटरेस्टेड प्लीज इमिडिएटली रिप्लाय करा, जेणेकरून मला लक्षात येईल. अक्षय काळभोर सर, येस. आणि रिप्लाय इमिडिएट. फक्त 5 ते 7 लोकांचे आपण 58 to 59,000 रुपीज कॉस्टिंग आजच्या लेवलनं सांगतोय. एअर फ्रेट वगैरे सगळं चेक करू. रिप्लाय करा चॅटबॉक्स मध्ये. ज्यांना यायचं बिंदासपणे, सो नथिंग. आणि सर येस, अंजली मॅम 4-5 पीपल झालेत. इमिडिएटली मला व्हॉट्सअप नंबर वरती मेसेज करा. ज्यांना फिजिबल वाटते ना प्राइस त्यांनीच मला मेसेज करा, जेणेकरून मला तिकीट सगळे बुकिंग करता येईल आणि आपण एक्सप्लोर करून या डायरेक्टली बायर सोबत भेटून काम करून बिंदासपणे सगळ्या काही गोष्टी एक्सप्लोर करूयात. तिथून आल्यानंतर डायरेक्टली ज्या लोकांना एक्सपोर्ट करायचं यू कॅन स्टार्ट युअर एक्सपोर्ट बिझनेस फ्रॉम देअर. येस, चॅटबॉक्स मध्ये नाही तर मला व्हॉट्सअप करा 9689758183 आणि इमिडिएटली मी म्हणून 58-59 हजार रुपये पैसे लागतील. 100% तेवढे पे करावे लागतील, त्याच्याशिवाय एक्सप्लोर होणार नाही. ओके, क्लिअर आहे. येस. तर सर आज आपल्यासोबत जुडले आणि जे काही सरांची पुढे इनिशिएटिव्ह आहेत मी लवकरच तुमच्यासोबत शेअर करेल. काय काय मोठ्या बल्क क्वांटिटी मध्ये करणार आहेत सगळं काही एक्सप्लोर करूया. पण सर तुमचा वेळ काढून बऱ्याचशा नवीन एक्सपोर्टर मराठी उद्योजकांना सुद्धा एक्सप्लोर केला, धन्यवाद. पहिली गोष्ट. सेकंड थिंग, मी तुमचा फार मोठा आभारी आहे की तुम्ही मला इथे इन्व्हाइट केलं. नाही सर, आणि धन्यवाद. हा सेशन एंड म्हणजे संपवण्याच्या अगोदर मी काही गोष्टी एक्सप्लोर करतोय. जर इंटरेस्टेड असतील 5 मिनिटं. येस येस, शुअर सर, एक्सप्लोर करा. जर परमिशन असेल तर त्यांची एकदा. येस, तुमची परमिशन असेल 5 मिनिटाची तर सर एक्सप्लोर करणार आहेत. चॅटबॉक्स मध्ये टाइप करा. येस, अजिंक्य सर मला मेसेज करा, मी पाठवतो. येस, आहे सर परमिशन बऱ्याचशा लोकांची, सो एक्सप्लोर करू शकतो. हे बघा, आपण लहानपणापासून जेव्हा आपला जन्म होतो त्यानंतर बऱ्याचशा काही गोष्टी आहेत की ज्या आपल्याला कळत नाही. आणि ऍक्च्युली स्पिरिच्युअलिटीचा हा थोडासा एक विषय आहे जो मला असं वाटतं की तो एक चांगला बिझनेसमॅन जर व्हायचा असेल आपल्याला. फॉर एक्झाम्पल एक प्रश्न करतो मी की तुम्ही मार्केटमध्ये जा आणि तुम्ही 2 किलो ऍपल विकत घेऊन आणा घरी, आणि त्याच्यातून जर 5 ऍपल खराब निघाले तर तुमचं रिएक्शन काय राहणार?
तुम्ही कितीतरी शिव्या देणार ज्याच्याकडून त्याला घेतलं. बरोबर. वारंवार तुमचा जो ब्रेन आहे तो त्याच गोष्टीकडे तुम्हाला घेऊन जाणार आहे. फॉर एक्झाम्पल, आज शुभम सरांकडे बऱ्याचशा लोकांनी एक्सपोर्टचे धडे शिकलेले आहेत आणि अशी एकही गोष्ट नाही आहे की शुभम सरांनी सांगितलेलं नसेल आणि असा एकही फॉर्म्युला किंवा स्टेप नसेल की जी त्यांनी तुम्हाला शिकवलेली नसेल. पण किती ऍक्टिव्ह एक्सपोर्टर्स आहेत की जे खरंच एक्सपोर्ट ज्यांनी सुरू केलेला आहे. दुसरा एक्झाम्पल की एखादा LLB साठी 2 मित्र एकाच कॉलेजमध्ये एकच पुस्तक वाचतात. सिलेबस एकच असतो. पण एक वकील जेव्हा तो लॉ बनतो किंवा LLB करतो, तेव्हा एक वकील असा असतो की तो टायपरायटर घेऊन कोर्टाच्या समोर बसतो आणि एक दुसरा वकील असा असतो की तो एक 15 मिनिटाच्या कन्व्हर्सेशनसाठी 50-50 लाखापर्यंत चार्ज करतो. बरोबर. बरोबर आहे. तसंच MBBSच्या बाबतीत घ्या की 10 MBBS मित्र आहेत, एकाच कॉलेजमधून त्यांनी डिग्री घेतली. पण काही लोक असे असतात की ते ₹50 OPD चार्ज करतात आणि काही लोक असे असतात की ₹5,000 त्यांची फीस असते. तर याच्या मागचं येस. कारण काय आहे? कोणी उत्तर देऊ शकेल का? येस. एनीवन आन्सर इन दिस ग्रुप? ज्यांना कोणाला फिजिबल वाटतंय आन्सर करा प्लीज. सगळ्यांना हे बघा, सगळ्यांना एकच एज्युकेशन मिळालेलं आहे. सगळ्यांना त्यांच्या प्रोफेशन मध्ये सगळं नॉलेज एकसारखंच आलेलं आहे. पण हा तफावत का होते असं मागे कोणी विचार केलेला आहे का? क्वालिटी म्हणतात, आणखी डिसिजन, एक्सपिरियन्स, नॉलेज. मी आताच काय सांगितलं की सगळ्यांना आपण जेव्हापासून 8 वाजतापासून जेव्हा आपण सुरू केलेलं आहे सेशन, सगळ्यांना एकच गोष्ट माहित झाली, पण ती किती लोकांना कळलेली आहे. म्हणजे लर्निंग कॅपॅसिटी किंवा आत्मसात करण्याची जी क्षमता आहे ती प्रत्येकाची वेगवेगळी असू शकते. प्रत्येकाचं काम वेगवेगळं असू शकतो, त्याचं रिएक्शन वेगवेगळं असू शकतो. आपण 1 मिनिटाला आपण असं म्हणू शकतो का की पूर्ण ब्रह्मांडामध्ये माणसाची जी निर्मिती आहे ती सगळ्यात दिव्य आहे. ही बरोबर आहे का गोष्ट? मी पुन्हा प्रश्न रिपीट करतो की ब्रह्मांडामध्ये पूर्ण या युनिव्हर्स मध्ये जो मानवाची जी निर्मिती आहे ती दिव्य आहे का? किती लोक म्हणतात? म्हणजे दिव्य याचा अर्थ काय? येस, बरेचसे लोक येस म्हणतात. दिव्यचा अर्थ काय समजू आपण? की तुम्ही ईश्वर आहात असाच अर्थ होईल. बरोबर. नॅचरल बरेचसे लोक आन्सर करतात. येस. नॅचरली. तर मानव कसा कार्य करतो आणि पूर्ण युनिव्हर्स किंवा ब्रह्मांड त्याच्यासोबत कसा रिएक्ट करतो आणि त्याला कसे रिझल्ट येतात, त्यासाठी आम्ही एक नवीन फॉर्म इस्टॅब्लिश केलेली आहे. त्याचं नाव आहे निराला ब्रेन. निराला ब्रेन मध्ये पूर्ण ब्रेनच्या फंक्शन बद्दल आपण सांगणार आहोत की आपला ब्रेन कसा कार्य करतो, तो कसा रिस्पॉन्ड करतो. फॉर एक्झाम्पल की आपण आपण सगळे मराठी बांधव आहोत, सगळे आपण आपले कुलदैवत किंवा देवी देवतांना आपण मानतो, ही आपली संस्कृती आहे. बरोबर. पण आपण प्रत्येक फोटो मागे एक वलय पाहतो वेगवेगळ्या रंगांचा, किंवा देवी देवतांच्या चित्र म्हणजे डोक्याच्या मागे असं एक वलय असतो गोल राऊंड मध्ये. बरोबर. प्रत्येक चित्रामध्ये पाहायला मिळत असतील. काय आहे ते? कधी विचार केला का काय? ती आहे एनर्जी. ओके, ग्रेट. एक चक्र असतो, त्याला आपण काय म्हणतो? एनर्जी. तर एनर्जी मुळेच आपण जिवंत आहोत आणि हे सगळं पूर्ण ब्रह्मांड आणि सृष्टी जिवंत आहे आणि त्याला फिजिक्सचे सिद्धांत आहेत.
लागू असलेले. यामध्ये हा जो काही आमचा कोर्स राहणार आहे निराला ब्रेनमध्ये, हा खूप इंटरेस्टिंग राहणार आहे. त्यामध्ये तुम्हाला इतकं काही मिळेल की जेवढे आपले व्हायरसेस आहेत ते पूर्ण रिमूव्ह होतील. आपण रिवायर करू शकतो आपला ब्रेन. त्यानंतर एक नवीन आयुष्य आपल्याला जगायला मिळेल आणि आपण बरंच काही करू शकतो जे आपल्याला आतापर्यंत मिळालेलं नाही. लोकांना फक्त 4च गोष्टीची आवश्यकता आहे आयुष्यामध्ये. आपल्या पूर्ण कोणताही देश असो, मग तो आफ्रिका असो, इंडिया असो, भारत असो, कोणताही असो, 4च प्रोफेशन्स आहेत. एक आहे भिकारी, दुसरा आहे मजूर वर्ग, तिसरा आहे सर्व्हिस करणारा आणि चौथा आहे बिझनेसमॅन. प्रत्येकाची रिक्वायरमेंट वेगवेगळी आहे. भिकाऱ्याला इमिजिएट पैसा पाहिजे, मजुराला 1 आठवड्याला पैसा पाहिजे, एम्प्लॉयला दर महिन्याला पैसा पाहिजे. तर तुम्ही उत्तर द्या, बिझनेसमॅनला किती वेळामध्ये पैसा पाहिजे? किंवा बिझनेसमॅन जेव्हा आपण एक्सपोर्ट बिझनेस सुरू करतोय तर आपल्याला किती दिवसात पैसा मिळाला? बेस्ट क्वेश्चन फ्रॉम सर, कोणी उत्तर एव्हरीवन करू शुड शकेल? आन्सर. येस, रिप्लाय करा ज्यांना कोणाला वाटते, कारण हे बेस्ट ऑप्शन आहे, क्वेश्चन आहे आणि याचा आन्सर नक्कीच तुम्ही केलं पाहिजे. कारण बऱ्याचशा लोकांना घाई असते पैसे इमिडिएट मिळवण्याची, त्यांच्यासाठी एव्हरी मिनिट म्हणतायत सर. येस, रिप्लाय, एव्हरीवन रिप्लाय, सर्वांचा रिस्पॉन्स येऊ द्या. जस्ट 2-3 मिनिटापर्यंत सेशन असेल. येस, रिप्लाय करा. हे बघा, इमिजिएट पैसा येत नाही बिझनेसमध्ये, ती एक जर्नी असते. फॉर एक्झाम्पल की एखादा आपण बी मातीमध्ये टाकलं, आंब्याचा झाड, तो लगेच आपल्याला फळ देणार का दुसऱ्या दिवशी? एकच टाकलं होतं आपण, फक्त एकच. पण ज्या वेळेस तो 5 वर्षांनी जेव्हा तो झाड पूर्ण होईल तर तो आपल्याला किती आपण मोजू शकणार नाही इतके आंबे देणार. तर ऍटलिस्ट 5 वर्षाचा संघर्ष असणं बिझनेसमध्ये आवश्यक आहे. एकाने टाकलं आहे 5 वर्षाचं, माहित नाही काय नाव आहे त्यांचं, मी बघितलं नाही. तर ऍटलिस्ट ज्यांची क्षमता 5 वर्ष वेट अँड वॉच आणि पूर्ण संघर्ष करायचं असेल तर 5 वर्ष त्यांनी एकाच बिझनेसमध्ये, एकाच प्रोफेशन मध्ये टिकून राहायला पाहिजे. तर त्यांना माहित पडेल की बिझनेसमध्ये काय पॉवर आहे. येस, 100% सर. आणि खूप मोठा इम्पॉर्टंट प्रश्न मांडलाय आणि मला ह्याच्यावरती बऱ्याचशा लोकांना उत्तर द्यायला आवडेल की हे बघा, तुम्ही स्वतः ठरवा तुम्हाला ओढाचं झाड व्हायचंय का गवत व्हायचं, जो रेग्युलर बेसिस वरती उठतो आणि संपतो. त्याचं अस्तित्व 1 ते 2 दिवसाचं असतं. पण जो वडाचा झाड बनतो 100 वर्ष लागतात, पण पुढचे 10,000 वर्षापर्यंत त्याला काय होत नाही. सो दॅट इज इम्पॉर्टंट इन बिझनेस. सो इम्पॉर्टंट असं आहे की इमिडिएट पैशाची अपेक्षा करू नका. बऱ्याचशा लोकांना लगेच पैसे हवं. तुम्ही एवढे पैसे मिळतील की तुम्ही कॅल्क्युलेट करू शकणार नाही. पण लक्षात घ्या, थोडासा वेळ लागतो प्रत्येक गोष्टीला. त्या कन्स्ट्रेंट मध्ये तुम्ही कंटिन्युअसली राहणं गरजेचं आहे. आणि सर इथं एक मला इम्पॉर्टंट क्वेश्चन सांगायचं आहे. 90% लोकांचा प्रोफेशन चेंज करतात खूप कमी वेळामध्ये. हा मोठा ड्रॉबॅक्स आहे रिझल्ट येण्याच्या अगोदर. तर तेच आम्ही निराला ब्रेन मध्ये हेच घेणार आहोत की विजन सेट करा. त्याच्यानंतर मी एनर्जी बद्दल बोललोय, तर ब्रेन काम कसा करतो, पूर्ण सिद्धांत, पूर्ण विश्वाचा जो निर्माण झालेला आहे त्यामध्ये 3 अंकाचा महत्वपूर्ण अंक आहे. ते आहेत 3, 6 आणि 9. आपली निर्मिती जी झालेली आहे ती 3 पासून झालेली आहे. 6 साठी वेगळे काही कन्सेप्ट आहेत. 9 म्हणजे पूर्ण ज्याला कंट्रोल करत आहे विश्व, पूर्ण युनिव्हर्स, तो म्हणजे 9 नंबर. त्याला आपण काय म्हणतो, ईश्वर म्हणतो. भगवान नाही म्हणत किंवा देव नाही म्हणत, तो सुप्रीम पॉवर आहे. असे बरेचसे इतका एन्जॉयमेंट मिळणार आहे त्या कोर्सेस मध्ये आणि एक वेगळा प्रोग्राम आहे तो. आणि याच्यामध्ये आपण त्याला कम्पेअर नाही करू शकत. पण एनर्जी कशी आहे की आपण जो विचार करतो त्याच्यानंतर एखाद्याबद्दल आपण शब्द न वापरताही जर आपण एखाद्याबद्दल काही जर भावना मनामध्ये येत असतील तर त्याच्या वेव्ह ज्या असतात त्या ब्रह्मांडामध्ये सर्क्युलेट होतात. तुम्ही टेकडीवरती जर गेलात आणि एखाद्याला हाक मारली तर ती आवाज फिरून तुमच्यापर्यंत येत असते. बरोबर. तर तीच कन्सेप्ट त्यामध्ये आहे. हे वेगळे नियम्स आहेत.
ते आपल्याला जर कोणी इंटरेस्टेड असतील तर त्यामध्ये तुमच्याशी येस, संपर्क करू तुमचं शकतात. नक्कीच शेअर करेल सर, जे की तुमची नवीन ऍक्टिव्हिटी आहे ज्यामध्ये लोकांना ब्रेन बद्दल डिटेल माहिती मिळणार आहे आणि बऱ्याचशा गोष्टी. सो नक्कीच शेअर करेल, जेणेकरून तुमचा ज्यावेळेस सेशन असेल नक्कीच मी बऱ्याचशा लोकांना शेअर करेल, जेणेकरून तुमचा अटेंड करून एक चांगल्या पद्धतीने चालेल, चालेल. प्रतिसाद मिळेल. येस, धन्यवाद चालेल, सर. चालेल. आज थँक तुम्ही यू, वेळ थँक यू. काढून आलात सगळ्या मराठी कम्युनिटीला तुमच्या ज्या काही जर्नी मधल्या छोट्या छोट्या एक्सपिरियन्स आहेत, जे की स्वतः अनुभवल्याशिवाय कळणारे नाहीत, हे नाही, तुम्ही आज बरोबर इथे आहे. एक्सप्लोर केलात आणि हं. त्याच्यामधनं कुठंतरी थोडासा त्यांना जर इम्पॅक्ट पडला असेल तर नक्कीच त्याच्यापासून तुम्ही जर्नी स्टार्ट करा. ज्यांना प्रॉब्लेम येतोय सगळ्यांना नक्कीच मदत केली जाईल. पण लक्षात घ्या, स्टार्ट कर विदाउट करता क्वेश्चन्स किंवा मी हे करतो बोलणं कमी करा, काम जास्त करा. तुम्हाला 10 दिवस विचार करू नका, 10 दिवस शेवटचा बोलू नका, 1 दिवस काम करा. येस. शेवटचा एकच संदेश देणार मी सगळ्यांना, कारण सगळे आपण एकाच प्रोफेशन मधले आहोत. तर आपल्याला अगोदर स्वतःला शोधावं लागेल बरोबर. आणि जोपर्यंत आपण स्वतःला शोधू शकणार नाही आणि त्याचे उत्तर नाही मिळणार, तोपर्यंत जग आपल्याला नाही शोधणार. 100%. त्याला हिंदीमध्ये एक कहावत आहे, एक फेमस रायटर्स आहे, "पहले खुद को खोजो, तो दुनिया आपको खोजेगी." ग्रेट. सो तुम्ही स्वतःला शोधण्याचा प्रयत्न करा. सो सगळं काही तुमच्या आतमध्ये आहे आणि एक्सप्लोर करा. स्टार्ट करा जर्नी. जिथं प्रॉब्लेम येईल आय एम हिअर टू हेल्प यू. आता ज्यांना एक्सपोर्ट करायचं होतं बघा, ऍक्शन जे घेतात त्यांचे रिझल्ट मिळतात. काही लोक फक्त विचार करतात की सर प्रॉब्लेम सांगतोय, प्रोडक्ट कुठला सिलेक्ट करू म्हणून 2 महिने घालतात. डोंट वरी, सिलेक्ट एनी प्रोडक्ट. आपल्याला प्रोडक्ट सिलेक्ट करून बसायचंय का? आपली खूप मोठी जर्नी आहे. आणि प्रोडक्ट सिलेक्ट करा, पुढे बायर फाइंडिंग स्टार्ट करा, सप्लायर फाइंडिंग करा, सप्लायरशी भेटा, एक्स्ट्रा ऑर्डिनरी गोष्टी करायला शिका, विजिट्स करा, प्रॅक्टिकल गोष्टी शिका. माझे पैसे खर्च होतील म्हणून विचार केला तर तो बिझनेस होणार नाही. आता दुबईला बरेचसे लोक येणार आहेत. सो रिगार्डिंग डायरेक्टली तिथं बाहेर मिळणार आहे, त्यानंतर त्यांची एक्सपोर्ट जर्नी डायरेक्टली स्टार्ट होणार आहे. सो दे आर रेडी फॉर दॅट. मान्य आहे, बऱ्याचशा या गोष्टी नाहीत, पण कंपनी तर सेटअप करू शकता, एक्सप्लोर करू शकता. वेळ तुम्ही जर दिला नाही तर तुम्हाला वेळ देणार नाही, लक्षात घ्या. त्यामुळे स्वतः वेळ द्या, ऑटोमॅटिकली वेळ तुम्हाला वेळ देईल. लक्षात येते. त्यामुळं सगळेजण एक्सप्लोर करा आणि जिथं कुठं प्रॉब्लेम येईल सगळ्यांना. येस सर, सरांचा मी कॉन्टॅक्ट ग्रुपवरती शेअर करेल, मला मेसेज करा. आणि ज्या लोकांनी एक्सप्लोर केलंय दुबईसाठी त्यांना सुद्धा नक्कीच. सो गुड नाईट एव्हरीवन आणि धन्यवाद सर, तुम्ही आज आल्याबद्दल बऱ्याचशा लोकांचं थँक यू, मनोगत. थँक यू, येस, थँक यू. थँक्यू. आणि पुढे सुद्धा अशी जर्नी कंटिन्यू राहू द्या. जेव्हा तुमचे कंटेनर जातील नक्कीच एक्सप्लोर करूया एकत्र. येस, सर्वांचे प्रश्न संपले असतील आणि सर्वांना मनपूर्वक आभार. काही जर मिस्टेक झाले असतील सॉरी फॉर दॅट आणि थँक्यू की अटेंड केलात वेबिनार. पुढे सुद्धा ऍक्च्युली तुमच्या काय आहे एरियानुसार की माझं हिंदी व्हर्जन जास्त आहे, त्याच्यामुळे मी सुरुवातीला सांगितलं नाही की नाही, डोंट वरी मराठी सर, माझं इट वॉज परफेक्ट, इट वॉज परफेक्ट. सो डझंट मॅटर. क्लिअरली विजन, तुमच्या भावना पोहोचणं गरजेचे आहेत. लँग्वेज डझंट बॅरियर. म्हणजे इम्पॉर्टंट तुमचे ज्या काही गोष्टी सांगणार होता, ज्या काही तुम्ही फेस केल्या, ज्या काही लॉसेस म्हणा, ज्या काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या तुम्ही एक्सप्लोर केल्या, त्या महत्वाच्या होत्या इथल्या मराठी बांधवांसाठी. धन्यवाद सगळ्यांना. हॅव अ ग्रेट डे एक्सप्लोर. आणि नक्कीच आपण पुढे सुद्धा बऱ्याच पद्धतीची एक्सप्लोर करूया. दोज हु आर इंटरेस्टेड कॉन्टॅक्ट मी, एव्हरीथिंग तुम्हाला मदत केली. ओके. जे लोक काम करतायत आज सुद्धा, ज्यांना एक्सपोर्ट फील्ड मधलं माहिती नव्हतं, ते आज बायर पर्यंत पोहोचतायत. सिंपल थिंग नाहीये. तुम्हाला डाटा येतोय, बायरशी बोलतायत, ईमेल करतायत, साधी गोष्ट नाहीये सर. 7 समुंदर पार तिकडनं तुम्हाला बायरचा डाटा मिळतोय. तुम्हाला माहिती होतं का एक्सपोर्ट? इट रिक्वायर्ड समथिंग न्यू. आणि तुम्हाला एक स्ट्रॅटेजी माहिती असणं गरजेचं आहे. असा विचार करू नका की आता बघा, सिंपल थिंग तुम्हाला मी सांगतो, ज्यांच्याकडे बऱ्याचशा लोकांकडे नॉलेज आहे पण एक्सप्लोर करत नाहीत. असं नाहीये की कम्प्युटर असलं म्हणजे पैसे अर्न करता येतं का? तसं जर असतं तर आयटी मधला सगळ्यात मोठा माणूस आयटी डिपार्टमेंटचा असता. पण तसं नाही. तुम्हाला नॉलेज सोबत काही स्ट्रॅटेजीज इम्प्लिमेंट करावं लागतात. पैसे अर्न करणं ही वेगळी स्ट्रॅटेजी आहे. पुढे पुढे मी याच्यावरती सेशन काढणार आहे बरेचसे. तर धन्यवाद. मराठी कम्युनिटीमध्ये जेवढे काही लोक आज प्रेझेंट झाले सगळ्यांचं धन्यवाद, मनपूर्वक आभार.